नमस्कार. तर पुन्हा एकदा आपले ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. ॲग्रोनॉमीच्या मागच्या 3 लेक्चर्समध्ये आपण इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर अँड ॲग्रोनॉमी, त्यानंतर डेफिनेशन ऑफ ॲग्रोनॉमी, स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी, त्यानंतर रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर, क्लासिफिकेशन ऑफ फील्ड क्रॉप्स, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन्स, सोबतच ॲग्रिकल्चर सीझन्स इन इंडिया अँड महाराष्ट्र, आणि त्यानंतर आपण टिलेज असे वेगवेगळे टॉपिक आपण मागच्या 3 सेशनमध्ये स्टडी केले. त्यापैकी टिलेजमध्ये आपण टिलेज म्हणजे काय, त्यानंतर तुमचं टिलेजचे ऑब्जेक्टिव्ज, त्यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ टिलेज ऑन द सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज, सॉईल फिजिकल प्रॉपर्टीजवरती टिलेजचे काय इन्फ्लुएन्सेस होतात, टिलेजचे टाईप्स स्टडी केले आपण, त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत ते पण आपण स्टडी केलेत, आणि त्यानंतर टिलेज सिस्टीम्स असे वेगवेगळे टॉपिक्स आपण टिलेजमध्ये स्टडी केलेत. हे सगळे टॉपिक्स आपण जे स्टडी केलेत त्या टॉपिकवरती आयोगाने आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ॲग्रिकल्चर MPSC मेन्सच्या परीक्षेमध्ये, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस म्हणा किंवा डिस्कशन म्हणा हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. ओके, आता हे का महत्त्वाचं राहतं, कारण की जेव्हा आपण टॉपिक स्टडी केला, जसं आपण मागच्या 3 लेक्चर झाले, 3 लेक्चरमध्ये आपण 2-4 टॉपिक स्टडी केलेत वेगवेगळे. ओके, छोटे मोठे आपण 3-4 टॉपिक त्यामध्ये स्टडी केलेत. तर हा सिलेबसला धरून आपण सिलेबस शिकवतोय, अगदी सिलेबस कट टू कट प्रत्येक सिलेबसमधला प्रत्येक पॉईंट आपण कव्हर करतोय, आणि जे आपण शिकतोय त्यावरती काय नेमके प्रश्न विचारले गेले होते आयोगाने, त्या प्रश्नांची डेप्थ काय होती, कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत. ओके, हे आपण जेव्हा ॲनालाइज करेल तेव्हा आपल्याला आपल्या अभ्यासाचा ॲप्रोचसुद्धा लक्षात येईल की आपल्याला नेमका अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, आपल्याला कशा पद्धतीने शिकवलं जातं आहे, कोणत्या लेवलने शिकवलं जातं आहे. जसं आपण ॲट द एंड ऑफ दिस सेशन, हे सेशन जेव्हा संपेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ज्या लेव्हलला आपण शिकलो आहे त्या लेव्हलच्या हे प्रश्न फार कमी आहेत. म्हणजे आपण खूप हायेस्ट डेप्थला जाऊन किंवा हायेस्ट लेव्हलला जाऊन स्टडी करतो आहे. ओके, त्या लेव्हलचे प्रश्न इनफॅक्टमध्ये MPSCमध्ये आतापर्यंत विचारले गेले नाहीत, त्या लेव्हलला जाऊन आपण स्टडी करतो आहे. म्हणजे ज्या लेव्हलला आपण शिकतो आहे या लेव्हलला शिकत असताना भविष्यामध्ये ॲग्रिकल्चर MPSCचा पेपर कितीही टफ विचारला गेला तरी आपला एकही क्वेश्चन त्यातला मिस होणार नाही, याची मला 100% खात्री आहे. आणि सेशनच्या शेवटी तुम्हालासुद्धा रिअलाईज होईल की सरांनी ज्या लेव्हलला जाऊन आपल्याला हे टॉपिक शिकवलं आहे त्या पलीकडं या टॉपिकवरती क्वेश्चन्स जाऊ शकत नाही. मी तुम्हाला खात्रीपूर्वक गॅरंटीनं सांगू शकतो की याच्या पलीकडे क्वेश्चन जाणार नाही. ओके, मी आत्ता सांगतोय हे तुम्हाला रिअलाईज आणि विश्वास बसेल या सेशनच्या शेवटी. चला तर आपण या सेशनला सुरुवात करूया. सेशनच्या सुरुवातीला जसं ॲग्रोनॉमी, त्याची डेफिनेशन, स्कोप आणि रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर हा टॉपिक आपण अगदी सुरुवातीला पहिल्या सेशनमध्ये जो तो स्टडी केला होता. तर त्या टॉपिकवरती जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत आयोगाने आतापर्यंत ते आपण ॲनालाइज करू, डिस्कस करू. तर प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे. ओके, पहिला प्रश्न 2017च्या परीक्षेमध्ये विचारला गेला प्रश्न आहे, 2017मध्ये विचारला गेला प्रश्न आहे. काय क्वेश्चन होता, द करेक्ट डेफिनेशन ऑफ ॲग्रोनॉमी इज, ॲग्रोनॉमीची करेक्ट डेफिनेशन काय आहे असा प्रश्न विचारला आहे. आता आपण 1 बाय 1 बघूया. ओके, बघा पहिलं वाक्य बघू काय म्हणतं, ॲग्रोनॉमी इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. बरोबर आहे, ॲग्रोनॉमी हा ग्रीक वर्ड आहे, ॲग्रिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे. बरोबर आहे, ग्रीक वर्ड ॲग्रोस मिनिंग सॉईल ऑर द फील्ड अँड नॉमस मिनिंग कल्टिवेशन. नॉमस मिनिंग कल्टिवेशन आहे, बरोबर आहे का रे बाबा? नाही, नॉमस मिनिंग मॅनेजमेंट. The word agronomy has derived from the Greek word agros, that means field or the soil, and field or soil, we can say field or the soil, and nomos meaning management. Nomos meaning management. As we already studied that agronomy is a branch of agricultural science that deals with the study of, or that deals with the management of field to provide the favorable environment to the crop for higher productivity. What we define agronomy is the branch of agriculture science that deals with the management of field to provide favorable environment to the crop for higher productivity. Okay, so this is not the right definition. Then number 2, agronomy is a branch of agricultural science which deals with the principle and practices of soil, water and crop management. It seems that this is the right definition. आपण लेक्चरमध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन बघितल्या, त्यामध्ये आपण अगदी सुरुवातीला ही डेफिनेशन बघितली होती. आता बघा, मी सुरुवातीपासून रट्टा मारू नका हे यासाठी सांगतोय कारण की परीक्षेमध्ये विचारले जाणारा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं स्टेटमेंट जे वाक्य आहे ते तसंच असेल जसं आपण पुस्तकात वाचलंय याची काहीही गॅरंटी नाही. काय बोललं लक्षात आलं का? आपण ज्या स्टेटमेंटमध्ये किंवा ज्या लँग्वेजमध्ये एखादी गोष्ट वाचली त्याच लँग्वेजमध्ये परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारेल, म्हणजे जशाच तसं विचारेल याची काहीही खात्री नाही. वाक्य इकडे तिकडे असू शकतं पण अर्थ त्याचा तोच असणार आहे. त्यामुळे समजून घेणं महत्त्वाचं आहे, रट्टा मारून काही उपयोग नाही. ओके, सो ही डेफिनेशन आपण बघितली होती लेक्चरमध्ये. ॲग्रोनॉमी इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स दॅट डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. राईट, बघा जे आधी झाले जे लेक्चर आहेत
लेक्चर नंबर 1, ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर अँड ॲग्रॉनॉमी, त्यानंतर स्कोप ऑफ ॲग्रॉनॉमी, रोल ऑफ ॲग्रॉनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर, त्यानंतर तुमचं हे आहे आपण यामध्ये ॲग्रिकल्चर सीझन्स इन इंडिया अँड महाराष्ट्र, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन आहे किंवा क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स आहे, त्यानंतर टिलेज आहे, टिलेजचे वेगवेगळे टॉपिक्स आपण स्टडी केलेत. हे जे लेक्चर्स आहेत तुम्ही जर का बघितले नसेल तर तुम्ही एक वेळेस ते लेक्चर बघा, ते ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट, agronomy is a very broad term and agricultural science is a branch of agronomy which deals with the principle and practice of soil and water management. पण इथं काहीतरी वेगळंच दिले. Agronomy is a very broad term and agricultural science is a branch of agronomy which deals with the principle and practice of soil and water management. ओके, स्टेटमेंट थोडंसं चुकीचं वाटतंय. Agricultural science and agronomy both are the branches of crop science and crop production which deals with the principle and practice of crop management. ओके, तर यामधली जी मोस्ट करेक्ट डेफिनेशन आहे ती ही आहे 2 नंबरची आहे. मोस्ट करेक्ट डेफिनेशन कुठली आहे? 2 नंबरची आहे. म्हणजे बघा बेसिकली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आताची कंडिशन म्हणजे पेपर्स राहतात ते कसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतात. कसे राहतात? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतात. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अर्थ असा होतो की आपल्याला त्यामधलं म्हणजे जे काय आपल्याला चॉईसेस दिल्यात म्हणजे 4 ऑप्शन दिले, 4 असेल किंवा जास्त असेल, जनरली 4 राहतात, तर त्या 4 ऑप्शनपैकी मोस्ट करेक्ट ॲन्सर कुठला आहे ते चूज करायचं राहतं. काय म्हटलं आहे? मोस्ट करेक्ट जे आन्सर आहे ते आपल्याला चूज करायचं असतं. ओके, आणि त्यालाच आपल्याला त्याच मोस्ट करेक्ट आन्सरसाठीच आपल्याला मार्क्स मिळत असतात. म्हणून जे 4 दिले, कधी कधी असंही राहतं की प्रश्नामध्ये होऊ शकतं आपल्याला 2-3 4पैकी 2 पण ऑप्शन बरोबर वाटत असेल आणि ऑप्शनमध्ये जर आपल्याला बोथ ऑप्शन नसेल तर आपल्याला त्या 2पैकी कोणता मोस्ट करेक्ट आहे हे चूज करायचं राहतं. मोस्ट करेक्ट कुठला आहे ते चूज करायचं राहतं. ओके, हे आपल्याला हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागतात. कधी कधी आपल्याला इलिमिनेशन पद्धतसुद्धा वापरावं लागते. एखाद्या समजा आपल्याला माहीत नाही, जसं एक्झाम्पल घ्या, आता ह्या प्रश्नात ते लागू होत नाही, काही ठिकाणी होतं, ज्या ठिकाणी होतं मी तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगेल. इलिमिनेशन प्रोसेस म्हणजे काय? आपल्या समजा प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट माहीत नाही, तर अशा वेळेस आपल्याला त्यातले काही उत्तरं जे आहेत ते गाळता आले पाहिजेत. किंवा ठीक आहे, हे 4पैकी हे त्याचा आन्सर ए नाही आहे, सी नाही आहे किंवा बी नाही आहे, डी त्याचा आन्सर असू शकते, असं पण आपल्याला करावं लागतं. ओके, ते आपल्याला ही सवय जी ते हळूहळू येते. जसं आपला अभ्यास वाढत जातो त्यावेळेस आपण ह्या दोन्ही पद्धती लावू शकतो. म्हणजे जे एक तर आपल्याला एक्झॅक्ट माहीत असलं पाहिजे किंवा आपल्याला प्रश्नातले जे काही ऑप्शन्स आहेत, जे काही आपल्याला ऑप्शन दिले त्या ऑप्शनमधले काही ऑप्शन आपल्याला गाळता आले पाहिजेत, एलिमिनेट करता आले पाहिजे. ह्या सवय आपल्याला हळूहळू लागतील. जसं जसं आपला अभ्यास वाढत राहील तसे तसे ह्या सवय आपल्याला हळूहळू लागत राहतात. चला, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे यामध्ये विचारला गेलेला, द स्टडी ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप. बघा प्रश्न फार छान आहे. द स्टडी ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट अँड देअर एन्व्हायरमेंट इज नोन ॲज. त्याला काय म्हणायचं? बघा प्रश्न फार छान आहे. स्टडी ऑफ म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन दी ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. एखादं ऑर्गॅनिझम आणि त्यांचं एन्व्हायरमेंट यामधलं जे म्युच्युअल रिलेशनशिप आहे किंवा जे रिलेशनशिप आहे त्याचा अभ्यास करण्याला काय म्हणतात? बायोडायव्हर्सिटी म्हणतात का रे? नाही म्हणत. बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता होतं. ह्या स्टेटमेंटचा म्हणजे आपल्याला बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता ॲटलिस्ट हे तर माहीतच आहे. आपण अगदी म्हणजे शाळेत जेव्हा होतो तेव्हापासून आपण हे विविधता हा शब्द ऐकत आलो आहे, बायोडायव्हर्सिटी. ओके, ते विविधता आहे, याचा कुठे संबंध लागतोय का? नाही लागत. हे त्याचा आन्सर असू शकत नाही. इकॉलॉजी, बायोलॉजी, एंटोमॉलॉजी. आता बघा जसं मी तुम्हाला आधी सांगत होतो ना इलिमिनेशन प्रोसेस, तर या ठिकाणी आपण लावू शकतो. ओके, जी इलिमिनेशन मेथड आहे म्हणजे एखाद्या प्रश्नामधले समजा एक्झाम्पल घ्या, आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही, उत्तर आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला करेक्ट ऑप्शन जे आहे चूज करायचं आहे. आपला प्रश्न चुकू द्यायचा नाही आहे. प्रश्न सोपा आहे पण आपल्याचं आन्सर एक्झॅक्टली माहीत नाही. पण आपल्याला हे तर माहिती आहे ना, बायोडायव्हर्सिटीचा अर्थ हा होत नाही. रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम अँड द एन्व्हायरमेंट हा त्याचा अर्थ होत नाही. बायोडायव्हर्सिटीमध्ये विविधता होतं. त्यानंतर बघू आपण बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, ऑर्गॅनिझम्सचा आपण जनरल अभ्यास करतो ना, बायोलॉजीमध्ये आपण ऑर्गॅनिझम आणि त्याचं एन्व्हायरमेंट असा अभ्यास करतो का? नाही करत. तर हे सुद्धा त्याचं आन्सर असू शकत नाही. एंटोमॉलॉजीमध्ये काय करतो आपण? इन्सेक्टचा स्टडी करतो. एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा इन्सेक्टचा स्टडी करतो. त्याचं मग त्याचं जनरल बॉडी स्ट्रक्चर असेल किंवा जसं इन्सेक्ट म्हटलं आपण एंटोमॉलॉजी वेगवेगळ्या ॲस्पेक्टचा आपण अभ्यास करतो. इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज, कुठले इन्सेक्ट पेस्ट आहेत, कुठल्या क्रॉपवरती अटॅक करतात, ह्याचं आणि त्याचं काही रिलेशन लागतं का? नाही लागत आहे. मग उरलं काय? इकॉलॉजी. हे त्याचं राईट आन्सर आहे. बेसिकली त्याचं राईटच आन्सर आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगत होतो की आपण कधी कधी इलिमिनेशन मेथड कशी वापरू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला जर का एक्झॅक्ट आन्सर माहीत नसेल तर अशा वेळेस आपण इलिमिनेशन मेथड जी आहे ती सुद्धा वापरू शकतो. बेसिकली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स ह्या सिलेक्शन प्रोसेस नसून इलिमिनेशन प्रोसेस आहे. ओके, मी जे बोलतो थोडंसं वेगळं आहे. म्हणायचं तात्पर्य आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ज्यावेळेस कंडक्ट केलं जाते तर ती एखाद्या स्टुडंटला सिलेक्ट करण्यासाठी कंडक्ट नाही केलं जात, स्टुडंट्सला रिजेक्ट करण्यासाठी म्हणजे इलिमिनेट करण्यासाठी कंडक्ट केली जात असते.
म्हणजे परीक्षेला बसणारे, समजा एक्झाम्पल घ्या की समजा 200 जागा किंवा 300 जागा भरायच्या आहेत, रिक्रूट करायच्या आहेत आणि त्या 200-300 जागेसाठी समजा 3 लाख लोक परीक्षेला बसले आहेत, त्यातले 2000 स्टुडंट लायक नसतील का त्या पदाच्या? नक्कीच असतील, जास्त राहतात. मग त्या सगळ्यांना का नाही घ्यायचं? का नाही घेत? ओके, म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ही सिलेक्शन प्रोसेस नसून ती इलिमिनेशन प्रोसेस आहे. मी त्याला काय म्हणेल, सिलेक्शन प्रोसेस नाही आहे, ती इलिमिनेशन प्रोसेस आहे. कोणाला घ्यायचं त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे कोणाला गाळायचं, कोणाला बाहेर काढायचं. ओके, अशी सुद्धा पद्धत आपण प्रश्न सॉल्व करण्यासाठी करू शकतो. त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट ॲन्सर माहीत नाही, प्रत्येक वेळा ही पद्धत वापरायची नाही. नाही तर तुम्ही सांगितलं होतं की इलिमिनेशन प्रोसेस वापरा, ही कधी वापरायची? त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट ॲन्सर माहीत नाही. ओके, तर हे ऑलरेडी माहीत होतं आपल्याला, इकॉलॉजी हे त्याचा ॲन्सर आहे. फक्त जस्ट आपण इलिमिनेशन मेथड कशा पद्धतीने वापरू शकतो हे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. चला, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय क्वेश्चन होतं बघा. Who carries out research on scientific cultivation of crops taking into account the effects of factors like soil and climate? बघा, ॲग्रोनॉमीच्या पहिल्या लेक्चरमध्ये हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे की ॲग्रोनॉमीचे काय रोल आहेत. वेगळे रोल्स आपण ॲग्रोनॉमीचे स्टडी केले, त्यापैकी हा सुद्धा एक ॲग्रोनॉमीचा एक रोल आहे. एक सायंटिफिक रिसर्च करणं, त्यामध्ये रिसर्च करत असताना सॉईल, क्लायमेट हे जे फॅक्टर्स आहेत हे कन्सिडर करून अभ्यास करणं. कशासाठी? एक फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन क्रॉपला प्रोव्हाइड झाली पाहिजे, मॅक्सिमम प्रोडक्शन मिळालं पाहिजे मिनिमम कॉस्टमध्ये. बरोबर, हे सगळे ॲग्रोनॉमीचे रोल आहे. तर मग हे बघा, काय ॲग्रोमेट्रोलॉजिस्टचा रोल आहे का? बिलकुल नाही. सॉईल सायंटिस्टचा रोल आहे का? बिलकुल नाही आहे. ॲग्रोनॉमीचा रोल आहे का? ऑब्वियसली आहे. जिओलॉजीचा हा रोल आहे का? नाही, संबंधच नाही काही. क्लिअर? बरोबर का? म्हणजे आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण अतिशय पॉईंट टू पॉईंट शिकतोय, म्हणजे सिलेबसला धरून शिकतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोग कधीही सिलेबसच्या बाहेर जात नाही. आयोग कधीही प्रश्न सिलेबसच्या बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळं आपण अभ्यास करत असताना सुद्धा सिलेबसला धरूनच अभ्यास करायचा आहे, सिलेबसच्या बाहेर जायचं नाही. जो काय सिलेबस ठरवून दिला आहे त्यामध्ये आपण हायेस्ट डेप्थला जाऊया. जितक्या हायेस्ट किंवा जेवढी त्या सिलेबसची डेप्थ असेल त्या डेप्थपर्यंत आपण पोहोचू, हायेस्ट लेवलला जाऊन स्टडी करू, पण त्याच्या बाहेर जाण्याची काही गरज नाही. आपले लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या लेवलच्या पलीकडे जाऊन तो टॉपिक स्टडी करण्याची कोणती लेवलच उरली नाही आहे. जसं तुम्ही आता पहिले जे 3 लेक्चर आपले झालेत, आतापर्यंत जे काही लेक्चर झाले ॲग्रोनॉमीचे ते लेक्चर बघितले आणि ते लेक्चर्स तुम्ही कुठल्याही बुकसोबत कम्पेअर केले किंवा कुठलाही टॉपिक बघा, कुठलंही पुस्तक उचला, कोणाचंही लेक्चर बघा, तुम्ही कोणाचंही लेक्चर बघा, तुम्हाला त्यापेक्षा जास्त लेव्हल आढळणार नाही. त्यापेक्षा पलीकडे त्यामध्ये सिलेबसमध्ये काय आढळणार नाही. मी गॅरंटीनं सांगू शकतो, तुम्ही कोणाचंही लेक्चर बघा, कितीही फेमस व्यक्तीचं लेक्चर बघा, कोणाचंही बघा, कोणतंही बुक वाचा, त्या पलीकडे तुम्हाला त्यामध्ये काहीही मिळणार नाही. आणि त्या टॉपिकच्या बाहेर जे तुम्हाला शिकवलं त्या टॉपिकमध्ये त्याच्या बाहेर आयोगाचा प्रश्न जाणार नाही. काय म्हटलं मी, पेपर कितीही डिफिकल्ट येऊ द्या, जे तुम्हाला शिकवलं एवढं खात्रीपूर्वक या कारणामुळे सांगतो, कारण की मला 100% माहिती आहे त्या पलीकडे त्यामध्ये काही उरलेलं नाही आहे. ॲग्रोनॉमीचे जे काय 2-3 टॉपिक आपण स्टडी केलेत आणि यानंतरही सुद्धा जे आपण टॉपिक स्टडी करेल ते सुद्धा याच लेवलनं राहतील आणि त्याबाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. म्हणजे आतापर्यंत आता जे आपण 2011 पासून 2016-17 पर्यंत जे प्रश्न स्टडी करतोय, नंतर 2018चे पण विचारले गेले जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला नंतर एका सेपरेट सेशनमध्ये पूर्ण जो पेपर आहे, म्हणजे ॲग्रोनॉमीचे जेवढे काय प्रश्न त्या पेपरमध्ये विचारले गेले होते 2018मध्ये, ते सगळे क्वेश्चन आपण स्टडी करेल एका सेपरेट लेक्चरमध्ये. हे सगळं ॲनालाइज केल्याच्यानंतर, डिस्कस केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पेपरची काय लेवल होती, आपण कोणत्या लेवलला शिकतोय. आणि सोबत मी तुम्हाला ह्या गोष्टीची गॅरंटी देतो की यानंतरचा पेपरसुद्धा कितीही टफ आला तरी तुम्हाला जे शिकवलं त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ओके, चला. देन नेक्स्ट आहे, व्हॉट इज द रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर. अतिशय सोपा प्रश्न आहे, काय अवघड आहे की यामध्ये. बघा काय म्हटलंय, व्हॉट इज द रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर. काय रोल आहे? कोऑर्डिनेटर ऑफ डिफरंट सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, कन्व्हेनर, नॉट ॲट ऑल. प्रोड्युसर ऑफ मॅक्सिमम यील्ड विथ मॅक्सिमम कॉस्ट, नॉट ॲट ऑल. दॅट इज नॉट द ऑब्जेक्टिव्ह. द एम ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इज टू प्रोड्यूस द मॅक्सिमम यील्ड इन मिनिमम कॉस्ट. ओके, त्याचं एम राहतं, ॲग्रोनॉमिस्टचं एक एम राहतं की प्रोडक्शन जे ते जास्त असावं विथ मिनिमम कॉस्ट. तर त्याचा असू शकत नाही. नन ऑफ द हे आन्सर नाही आहे. हे जे ऑप्शन नंबर 1 आहे हे करेक्ट आहे. दॅट इज द कोऑर्डिनेटर ऑफ डिफरंट सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट. जे काही वेगवेगळे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट राहतात त्यांचे ते कोऑर्डिनेटर राहतात आणि हा एक अतिशय महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, ॲग्रोनॉमिस्ट इज दी
कोऑर्डिनेटर ऑफ डिफरंट सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, तो वेगवेगळ्या सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्टचा कोऑर्डिनेटर आहे. नंतरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द मेन शॉर्टकमिंग ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. हा 2011 मध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आता हा क्रॉप्सशी संबंधित आहे. म्हणजे ॲक्च्युली हा आपण ॲग्रोनॉमीमध्ये कमी, या व्यतिरिक्त आपण समोर जाऊन ज्यावेळेस बॉटनीचा पार्ट शिकेल, म्हणजे प्लांट ब्रीडिंगचा वगैरे पार्ट शिकेल, ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला याचा अधिक संबंध येतो. म्हणजे नेमकं ग्रीन रिव्हॉल्युशन कशाशी संबंधित आहे माहिती आहे का? ग्रीन रिव्हॉल्युशन कोणत्या इराला म्हणतात? इरा म्हणजे पिरियड. कोणत्या टाईम पिरियडला ग्रीन रिव्हॉल्युशनचा टाईम पिरियड म्हटला तर साधारणतः 1963 to 1965-66 हा जो टाईम पिरियड आहे, दिस इरा ऑर द टाईम पिरियड इज नोन ॲज ग्रीन रिव्हॉल्युशन पिरियड. यालाच आपण ह्या जो टाईम पिरियड आहे यामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन घडलं होतं. आता ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये नेमकं काय झालं होतं, काय आहे, काय कशाशी संबंधित आहे नेमकं ग्रीन रिव्हॉल्युशन? ओके, तुम्हाला माहीत असेल की म्हणजे या टाईम पिरियडपर्यंत जे फूड ग्रेन प्रोडक्शन असायचं ते फार कमी राहायचं. म्हणजे आपली जे ॲक्च्युअल नीड आहे त्यापेक्षा कमीच राहायचं. ओके, नंतर काय झालं, जे ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढत आहे आणि प्रोडक्शन मात्र तिथंच आहे, जागच्या जागीच आहे. पॉप्युलेशन तर वाढतंय, पण लँड होल्डिंग वाढतंय का, जमीन वाढते का? नाही वाढते, जमीन तेवढीच आहे, पॉप्युलेशन वाढत चाललं आहे. मग आता ही जी गरज आहे, म्हणजे वाढतं पॉप्युलेशन आणि त्यांची फूड रिक्वायरमेंट, ही जी गरज आहे फुलफिल करण्यासाठी किंवा ते फुलफिल व्हावी यासाठी आपल्याला जमीन वाढवता तर नाही येणार, पण प्रोडक्शन वाढवता येतं किंवा वाढवल्या जाऊ शकतं. मग हा एक पर्पज होता की आपण जी प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज करण्यासाठी काही स्टेप्स घेतल्या गेल्या. ओके, ज्या स्टेप्स घेतल्या गेल्या त्यामध्ये हाय इल्डिंग कल्टिव्हर जे आहेत ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला राईस अँड व्हीट हे दोन महत्त्वाचे जे फूड ग्रेन क्रॉप्स आहेत. ओके, राईस आणि व्हीट हे वर्ड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेपल फूड ग्रेन क्रॉप्स आहेत. राईस आणि व्हीट माहिती आहे तुम्हाला, माहीतच असेल पाहिजे. ओके, तर हे जे राईस आणि व्हीट आहे यामध्ये हाय इल्डिंग कल्टिव्हर जे आहेत ते डेव्हलप करायला गेले. जसं TN1 आहे राईसमध्ये, IR8 आहे, इंडियामध्ये JA असेल, राईट. हे हाय इल्डिंग कल्टिव्हर्स डेव्हलप केले गेले. सिमिलरली व्हीटमध्ये सुद्धा हाय इल्डिंग मेक्झिकन डॉर्फ कल्टिव्हर जे ते डेव्हलप केले गेले आणि ह्या इंडियामध्ये सुद्धा तेव्हाच इंट्रोड्यूस केल्या गेल्या. 1964-65च्या दरम्यान इंट्रोड्यूस केलं गेलं. त्यामुळं जे आपलं ओव्हरऑल जे फूड ग्रेन प्रोडक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात इन्क्रीज झालं. जे आपली काही फूड रिक्वायरमेंट आहे, म्हणजे ग्रोईंग पॉप्युलेशनची जी काही फूड रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल व्हायला लागली. तर या टाईम पिरियडला आपण काय म्हटलंय, ग्रीन रिव्हॉल्युशन. आता आपल्याला आपण क्लिअर केलं की ग्रीन रिव्हॉल्युशन काय आहे. काय म्हटलं मी, ग्रीन रिव्हॉल्युशन काय आपण क्लिअर केलं. त्यामध्ये बघा आपण विच ऑफ द फॉलोइंग वॉज द मेन शॉर्टकमिंग ऑफ द ग्रीन रिव्हॉल्युशन. मेन शॉर्टकमिंग काय होता, म्हणजे कशाला निग्लेक्ट केलं का बघू आपण. पॅडी क्रॉप वॉज निग्लेक्टेड, बरोबर आहे का रे बाबा? नाही. राईस क्रॉप हे अतिशय महत्त्वाचं त्यामधलं एक फॅक्टर आहे. इट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन रिव्हॉल्युशन. राईस आणि व्हीट हे जे दोन क्रॉप आहे बेसिकली दे वर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन रिव्हॉल्युशन. देन नेक्स्ट, यूज ऑफ फर्टिलायझर्स वॉज निग्लेक्टेड. नॉट ॲट ऑल. फर्टिलायझर कसं काय निग्लेक्ट करणार आहे, हाय इल्डिंग कल्टिव्हर्स आहेत आणि हाय इल्डिंग कल्टिव्हरसाठी हाय इनपुट यूज केले जातात, तर ते शक्यच नाही आहे. ते पण त्याचा आन्सर जे करेक्ट असेल नाही. लार्ज फार्मर्स वेअर निग्लेक्टेड. कसं शक्य आहे, फार्मर्सला निग्लेक्ट करून कसं काय ग्रीन रिव्हॉल्युशन घडेल, शक्यच नाही आहे ना. म्हणजे एक जनरल आहे, हे तर बुकमध्ये दिलं असेल की नाही माहीत नाही, पण एक जनरल सेन्सची गोष्ट आहे. प्रोडक्शन वाढवायचे, हाय इल्डिंग कल्टिव्हर्स इंट्रोड्यूस करायचे आणि त्या फार्मरला निग्लेक्ट केलं तर कसं होणार आहे, शक्यच नाही. मग त्याचा आन्सर असू शकत नाही. नंतर आहे पल्स क्रॉप्स वेअर निग्लेक्टेड अँड दिस इज द राईट आन्सर. यू माईट नो की पल्स क्रॉप जे आहेत त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते अतिशय कमी राहतं. प्रोडक्शन म्हणा ॲज वेल ॲज प्रोडक्टिव्हिटी, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रोडक्टिव्हिटीमध्ये म्हणजे होते पर युनिट एरिया इल्ड काय आहे त्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो आणि प्रोडक्शन म्हणजे ग्रॉस इल्ड. ओके, तर बेसिकली जे पल्स क्रॉप आहेत त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती अतिशय कमी राहते आणि कमी आहे. त्याचे बरेचसे रिझन्स आहेत. आपण जर का सायंटिफिक लेवलवरती जाऊन याचं स्टडी करायला आपण बॉटनीमध्ये पल्सेस क्रॉपमध्ये हायल्डिंग जे हायब्रिड कल्टिव्हर आहेत ते डेव्हलप केले गेलेले नाही आहेत. ओके, त्यामध्ये हायब्रिड्स नाही आहेत. तुम्ही जनरली बघा तुमच्या वाचण्यातही असेल की त्यामध्ये हायल्डिंग कल्टिव्हर जे आहेत खास करून हायब्रिड व्हरायटीज आहेत त्या पल्सेसमध्ये तुम्हाला आढळणार नाही. फार मिनिमम जे हे पण प्रश्न विचारला जातो आपल्याला की वर्ल्ड फर्स्ट हायब्रिड जे आहे पल्समध्ये कोणत्या क्रॉपमध्ये डेव्हलप केलं गेलं, तर माहीत असेल पाहिजे आपल्याला. रेड ग्राम जगातलं पहिलं हायब्रिड. बघा कन्फ्युजन नको आहे, मी पल्सेसमधलं बोलतोय. काय बोलतोय, पल्सेसमधलं सगळ्यात पहिलं हायब्रिड कुठल्या क्रॉपमध्ये डेव्हलप झालं तर ते रेड ग्राममध्ये. हायब्रिडचं नाव आहे ICPH8.
जगातलं पहिलं पल्स हायब्रिड आहे. इक्रिसॅटने डेव्हलप केलं आहे. कोणी डेव्हलप केलं आहे? इक्रिसॅटने डेव्हलप केलं आहे. या व्यतिरिक्त असे फार कमी क्रॉप्स आहेत पल्सेस आहेत ज्याच्यामध्ये हायब्रिड डेव्हलप केले आणि हायब्रिड हे हाय यील्डिंग राहतात आणि तेच पल्सेसमध्ये नाही आहेत. त्याचे रिझन्स आहेत ते आपण टेक्निकली बॉटनीमध्ये ब्रीडिंगचा जेव्हा आपण अभ्यास करेल त्यावेळेस ते डिटेलमध्ये स्टडी करेल. तर आता फक्त आपण इथपर्यंत येऊया. बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हे सगळे कन्सेप्ट राहतात म्हणजे प्रश्न कुठे राहतात. आपले ॲग्रिकल्चरचे सब्जेक्ट फार इंटर रिलेटेड आहेत. कोणत्या विषयाचा संबंध कुठे येईल आणि कोणत्या टॉपिकचा संबंध कोणत्या प्रश्नासोबत जुळेल हे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट याच कारणासाठी ओळखलं जातं की आपल्या इथं कन्सेप्टवरती सगळ्यात जास्त भर दिला जातो. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर का आपण रट्टा मारला पाठ केला तर ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फार जास्त वेळेपर्यंत राहू शकत नाही. आपल्याला 10-12 सब्जेक्ट प्रिपेअर करायचे. प्रिलिमचा अभ्यास वेगळा आहे, मेन्सचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि त्यामध्ये हे सब्जेक्ट आपल्याला तोपर्यंत लक्षात ठेवायचे जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही. रट्टा मारून लक्षात राहणार का? शक्यच नाही. रट्टा मारून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं बिलकुलही कदापिही शक्य नाही. म्हणून रट्टा मारणे नाही. रट्टा बिलकुल मारणे नाही. याचा आपल्याला प्रॉपरली अभ्यासच करायचा आहे. प्रॉपरली काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि ॲग्रिव्हिजन त्यावरतीच भर देतं. सगळ्यात जास्त भर जो येतो आपला कन्सेप्ट अंडरस्टँडिंगवरती राहतो. ओके. ज्या लेव्हलनं तुम्हाला ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं त्या लेव्हलनं कुठेही शिकवल्या जाणार नाही याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कोणी कितीही शाश्वती देऊ द्या, कोणी कितीही सांगू द्या, काहीही सांगू द्या, मी इथून पासआउट झालो तिथून पासआउट झालो काही फरक पडत नाही. ओके. नुसतं बोलणं आणि करणं याच्यामध्ये फार मोठा फरक राहतो. आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा जे आपण डोळ्यानं बघतोय किंवा ऐकतोय. जेव्हा आपल्याला रिअलाईज होते त्यावेळेस आपण त्या गोष्टीवरती ट्रस्ट करायचा असतो. ओके. मागचे जे टॉपिक झालेत त्या टॉपिकवरून तुमच्या लक्षात येईल की असा कुठलाही प्रश्न नाही आतापर्यंत आयोगाने विचारलेला जो काही शिकवला गेला नाही की तुम्हाला तो समजला नाही. कुठलाच नाही. दुसरं, जो टॉपिक मी तुम्हाला शिकवतोय, मी शिकवत असेल किंवा ॲग्रिव्हिजनची कुठलीही फॅकल्टी शिकवत असेल तो टॉपिक तुम्ही कधीही विसरणार नाही. कारण की प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक ॲस्पेक्ट प्रत्येक कन्सेप्ट अतिशय छोट्यातल्या छोटा कन्सेप्ट जरी असेल तरी तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे बारकाईनं समजून सांगितला जातो जेणेकरून तुम्हाला तो पाठ करण्याची गरज नाही पडली पाहिजे. रट्टा मारण्याची गरज नाही पडली पाहिजे. रट्ट्याचा प्रॉब्लेम असा राहतो की रट्टा मारला पण त्यातला एखादा पॉईंट विसरला ना तर सगळं विसरून जातं. कन्सेप्टची अशी गोष्ट आहे की तुम्हाला कसाही प्रश्न विचारतो त्यावरती आपण बरोबर त्या क्वेश्चनला टॅकल करत असतो. म्हणून कन्सेप्ट अंडरस्टँडिंगवरती सगळ्यात जास्त भर देणे आहे. चला समोर बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर. अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स दॅट डील्स विथ दी मेथड्स विच प्रोव्हाइड favorable environment to the crops for higher productivity. Okay, that is agronomy. काय आहे? Agronomy. मगाशी सांगितलं ना, as we already studied that agronomy is the branch of agricultural science that deals with the management of field to provide the favorable environment to the crop for higher productivity. That is defined in terms of agronomy. What is meteorology? मेट्रोलॉजीमध्ये काय स्टडी करतो आपण? मेट्रोलॉजीमध्ये आपण जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्या फिजिकल कंडिशनचा अभ्यास करत असतो. At the meteorology deals with the study of physical condition of the atmosphere. ॲटमॉस्फिअरिक कंडिशन ॲटमॉस्फिअर जे आहे त्याच्या फिजिकल कंडिशनचा अभ्यास करतो त्या ब्रँचला आपण मेट्रोलॉजी असं म्हणतो. इकॉलॉजी आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. जे काही म्युच्युअल रिलेशनशिप आहे ऑर्गॅनिझम आणि त्यांचे एन्व्हायरमेंट जे काही म्युच्युअल रिलेशनशिप आहे त्याच्या अभ्यासाला आपण इकॉलॉजी म्हणतोय. फिजिओलॉजी काय आहे? फिजिओलॉजीमध्ये कशा स्टडी करतो आपण? ऑर्गॅनिझम म्हणा किंवा प्लांट्स म्हणा, प्लांटच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजचा आपण अभ्यास करतो. फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, बरोबर का? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो फिजिओलॉजीमध्ये. इथं करतो का? ह्या डेफिनेशनचा काही संबंध लागतो का? नाही, लागतच नाही. मग हेच एक इलिमिनेशन पद्धत पण आपण अशा प्रश्नामध्ये वापरू शकतो जी मगाशी तुम्हाला सांगत होतो. इथं गरज नाही कारण की सिम्पलसा प्रश्न आहे. आपण जर का अंडरस्टँडिंग असेल तर आपल्याला ह्या इतकं सगळं डेफिनेशन पण रट्टा मारून पाठ करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर स्क्रीनवरती. क्वेश्चन आहे ॲग्रोनॉमिस्ट एम्स ॲट ऑब्टेनिंग. ॲग्रोनॉमिस्ट एम्स ॲट ऑब्टेनिंग, ऑब्जेक्टिव्ह नाही हा, एम्स ॲट ऑब्टेनिंग दिले. ॲग्रोनॉमीचं काय एम राहतं? मॅक्सिमम प्रोडक्शन ॲज मॅक्सिमम कॉस्ट, म्हणजे जास्त उत्पन्न घ्यायचं आणि जास्त खर्च लावायचा. हे एम असू शकतं का ॲग्रोनॉमीचं? बिलकुल नाही. असू शकतं का? नाही, मतलबच नाही ना त्याला काही. नेक्स्ट आहे मॅक्सिमम प्रोडक्शन ॲट मिनिमम कॉस्ट. ॲन्सर बरोबर आहे. मिनिमम प्रोडक्शन ॲट मॅक्सिमम कॉस्ट. मॅक्सिमम कॉस्ट अँड मिनिमम प्रोडक्शन काही कामाचं आहे? शक्यच नाही आहे. हे ऑब्जेक्टिव्ह बरोबर असू शकत नाही. मिनिमम प्रोडक्शन ॲट मिनिमम कॉस्ट
मिनिमम कॉस्ट अँड मिनिमम प्रोडक्शन, बरोबर वाटते का? नाही. ॲग्रोनॉमीचं एम काय? प्रोडक्शन जास्तीत जास्त घ्यायचं, परंतु मिनिमम कॉस्टमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल, हे ॲग्रोनॉमीचं एम राहतं. ओके, म्हणून हे त्याचं ॲन्सर जे ते राईट आहे. हा प्रश्न विचारला गेला आहे 2007च्या परीक्षेमध्ये. नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर, क्वेश्चन नंबर 8. ॲग्रोनॉमी इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ ऑल सायन्सेस, नॉट ॲट ऑल. सॉईल, वॉटर अँड क्रॉप प्रोडक्शन, राईट. वॉटर मॅनेजमेंट, त्यानंतर इथं काहीतरी चुकलं आहे, इथं फील्ड मॅनेजमेंट दिलं असेल. तर हे जर काय आपल्याला दिसतं आहे, ॲक्च्युली इथं माहीत नाही आता काय आहे, तर टायपिंग मिस्टेक आहे. पण हा जो आपल्याला ऑप्शन दिसतोय, सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट, ओके, यापैकीच कुठलं तरी इथं ऑप्शन असेल नक्कीच कन्फ्युजन करण्यासाठी. पण हे जे दिले आपल्याला तर 3 गोष्टी, सॉईल मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट आणि क्रॉप मॅनेजमेंट, हे ॲन्सर त्याचं एकदम राईट आहे. हे आन्सर काय आहे? राईट आहे. ॲग्रोनॉमी इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स दॅट डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. हे सुद्धा आपण ज्यावेळेस ॲग्रोनॉमीचे आपण वेगवेगळ्या डेफिनेशन स्टडी करत होतो त्यावेळेस सुद्धा आपण हे ऑलरेडी स्टडी केलं. असा कुठलाही पॉईंट नाही आहे की असा कुठलाही क्वेश्चन नाही आहे आतापर्यंत आयोगाने विचारला गेलेला जो की आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये किंवा जे टॉपिक आपण शिकलो त्यामध्ये कव्हर झाला नाही, असा कुठलाही क्वेश्चन नाही. ओके, चला इथपर्यंत आपलं झाले. यामध्ये दुसरा टॉपिक जो की आपण स्टडी केला होता पहिल्याच सेशनमध्ये, ॲग्रिकल्चर सीझन्स इन इंडिया अँड महाराष्ट्र आणि फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन, हा वाला टॉपिकसुद्धा आपण जो की पहिल्याच सेशनमध्ये स्टडी केला होता. त्या टॉपिकवरती जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपल्या समोर आहे. बघा काय प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मान्सून कंट्री मेनली रिसिव्ज मॅक्सिमम रेनफॉल. विच ऑफ द फॉलोइंग मान्सून कंट्री मेनली रिसिव्ज मॅक्सिमम रेनफॉल. ओके, कुठला मान्सून आहे ज्यापासून सगळ्यात जास्त रेनफॉल जे ती कंट्री रिसीव्ह करते. यामध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून, साऊथ वेस्ट मान्सून, साऊथ ईस्ट मान्सून, नॉर्थ वेस्ट मान्सून. कुठला मान्सून आहे रे बाबा? जून, जुलै, ऑगस्टच्या दरम्यान जी काय रेनफॉल होती ती कुठल्या कोणत्या मान्सून होती? साऊथ वेस्ट मान्सूनमुळे होती. आणि साऊथ वेस्ट मान्सूनला आपण ग्रँड पिरियड ऑफ रेनफॉल असं सुद्धा म्हणतो. हे सुद्धा आपण स्टडी केलं आहे आणि हे आपण अजून इन डिटेल्समध्ये जाऊन ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी या विषयामध्ये स्टडी करणार आहे. ओके, साऊथ वेस्ट मान्सून जो काय आहे, या साऊथ वेस्ट मान्सूनमुळं सगळ्यात जास्त रेनफॉल होते. मला वाटतं 75 ते 80% रेनफॉल जी ती साऊथ वेस्ट मान्सूनमुळे होती. आणि या साऊथ वेस्ट मान्सूनलाच आपण आणखी काय म्हणतो? ग्रँड पिरियड ऑफ रेनफॉल. काय म्हणतो आपण त्याला? ग्रँड पिरियड ऑफ रेनफॉल इन इंडिया. रेनफॉल इन इंडिया आहे ना सोपं? काय अवघड आहे का? काही अवघड नाही. पण कधी जर का तुम्ही माझ्याकडून शिकत असाल तर, जर का तुम्ही ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटकडून शिकत असाल तर, कारण की ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या पण सोप्या नाही जेवढ्या की वाढत आहेत. ज्या लेव्हलनं जाऊन तुम्हाला शिकवलं जातं किंवा ज्या लेव्हलनं तुम्हाला मी शिकवत आहे किंवा अदर फॅकल्टी पण शिकवतील, त्या लेव्हलनं स्टडी करणं किंवा शिकणं किंवा शिकवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप रीडिंग लागतात, खूप रीडिंग लागतं, खूप मोठा अभ्यास लागतो. एखादी गोष्ट समजण्यासाठी एवढं सोपं नाही आहे. नॉर्मली असं पण नाही की तुम्ही ते सेल्फ करून शिकू शकत नाही किंवा सेल्फ करून ते तुम्हाला जमणार नाही, परंतु तेवढा वेळ द्यावा लागेल, तेवढ्या रीडिंग्स तुम्हाला द्यावं लागेल आणि ते इतकं सोपं नाही किंवा तितका वेळसुद्धा नसतो आपल्याला. जसं की आता ॲग्रोनॉमी आहे, ॲग्रोनॉमीसाठी जसं तुम्हाला बुक रिकमेंड केला जातात, रिकमेंडेड जे बुक आहे ते प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी आहे, SR रेड्डी सरांचं बुक आहे, एलमंडे रेड्डी सरांचं आहे. दोन्ही बुक्स वाचावं लागतात. फील्ड क्रॉपसाठी मॉडर्न टेक्निक्स ऑफ रेझिंग फील्ड क्रॉप्स आहे नावाचं बुक आहे चड्डा सिंग सरांचं, ते सुद्धा बुक वापरावं लागतं. सोबतच काही पॉईंट्स त्यामध्ये कव्हर झाले नसतील त्यासाठी आपल्याला अदर स्टडी मटेरियल पण रेफर करावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक बुकचं ज्यावेळेस आपण 5-7 रीडिंग करतो त्यावेळेस जाऊन आपल्याला त्या गोष्टी डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट समजायला लागते. म्हणजे 5-7 जर का रीडिंग आपल्याला फक्त ॲग्रोनॉमीसारखा विषय समजण्यासाठी जर का हजार पेजेसच्या बुकला जर का 2-2, 5-5 रीडिंग द्यावं लागत असेल तर आपण बाकीचं स्टडी मटेरियल कधी रेफर करणार? म्हणजे ॲग्रोनॉमीचं प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी जवळपास 800-1000 पानाचं बुक असेल. SR रेड्डी सरांचं, एलमंडे रेड्डी सरांचं पण तेवढंच बुक आहे. आणि चड्डा सिंग सरांचं जे फील्ड क्रॉपचं बुक आहे ऑलमोस्ट ते सुद्धा तेवढंच लार्ज साईज बुक आहे. ह्या 3 बुकवर जर का आपल्याला 5-7 रीडिंग फक्त अंडरस्टँडिंगसाठी द्यावं लागत असेल तर आपण ते मेमरायझेशनसाठी अजून रीडिंग द्यावं लागेल आणि सोबत बाकीच्या सब्जेक्टसाठी पण आणखी तेवढाच वेळ द्यावा लागेल. तेव्हा कुठे जाऊन आपण त्या लेव्हलला पोहोचेल ज्या लेव्हलला आम्ही तुम्हाला शिकवतोय. ओके, स्टील ते सुद्धा सगळ्यांचंच अंडरस्टँडिंग सारखं असेल याची सुद्धा काही गॅरंटी नाही आहे. बरं असेलही समजा तरी ह्या सगळ्या गोष्टी करता 3-4 वर्षात आपल्या देशात निघून जातील. ऑलरेडी 3-4 वर्षापासून अभ्यास करणारे मुलं मार्केटमध्ये आहेत. मार्केटमध्ये म्हटल्यापेक्षा आपण कॉम्पिटिशनमध्ये म्हणूया. मागच्या 3-4 वर्षापासून सतत अभ्यास करत आहेत मुलं ॲग्रिकल्चर MPSCचा. वारंवार ते एक्झाम्समध्ये समजा फेल्युअर आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी गिवअप केलेलं नाही. ते अजूनही सुद्धा कॉम्पीट करण्यासाठी तुमच्यासोबत उभे आहेत. अशा लोकांना जर का आपल्याला कॉम्पीट करायचे, त्यांना कॉम्पीट करायचे तर आपल्याला त्यांच्या समोर राहण्यासाठी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करावा लागेल किंवा जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग करावं लागेल.
आणि ते करण्यासाठी तुम्हाला ॲग्रीव्हिजनच मदत करू शकते. तुम्हाला फक्त खाली ॲग्रीव्हिजनच हेल्प करू शकते किंवा ॲग्रीव्हिजनमध्येच ती गोष्ट तुमची होऊ शकते. कारण की त्या लेव्हलला जाऊन आपण शिकवतोय, त्या लेव्हलला जाऊन तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय, त्या लेव्हलला जाऊन तुमचे अभ्यास करून घेतला जातोय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ॲस्पेक्ट तुमचा क्लिअर केला जातोय. चला, यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. राईस वीट सिस्टीम इज मोस्ट पॉप्युलर इन द पार्ट ऑफ. राईस वीट क्रॉपिंग सिस्टीम जी आहे ही कुठल्या पार्टमध्ये पॉप्युलर आहे असा प्रश्न विचारला आहे. साऊथ इंडिया, ईस्ट इंडिया, कोस्टल रिजन, नॉर्थ इंडिया, कुठे पॉप्युलर आहे? साऊथ इंडियामध्ये राईस क्रॉप ऑब्विसली घेतलं जातं, पण राईसच्या नंतर व्हीट क्रॉप हे घेतल्या जात नाही, म्हणजे तेवढंसं पॉप्युलर नाही. ईस्ट इंडिया नॉट एट ऑल, ईस्ट इंडियामध्ये हे नाही आहे. कोस्टल रिजन नाही, कोस्टल रिजनमध्ये जनरली राईस व्हीटी क्रॉपिंग सिस्टीम फॉलो होत नाही. आता हे स्टॅटिस्टिकल आहे, ह्याच्या मागे कन्सेप्ट नाही, स्टॅटिस्टिकल आहे, जनरल दिले, जसं ज्या ठिकाणी जी काही क्रॉपिंग सिस्टीम असेल तसं दिलं आहे. पण नॉर्थ इंडियामध्ये बघा, नॉर्थ इंडियामध्ये जसं UP असेल, वेस्ट बेंगाल असेल, त्यानंतर तुमचं हरियाणा असेल, पंजाब असेल, या ठिकाणी राईसचं प्रोडक्शन तर घेतल्याच जातं. सोबत राईसच्या नंतर व्हीटचं सुद्धा प्रोडक्शन घेतलं जातं किंवा व्हीटसुद्धा कल्टिवेट केलं जातं, ते सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा ह्या म्हणजे लार्जेस्ट ग्रोईंग स्टेट आहेत राईसमध्ये सुद्धा, ॲज वेल ॲज याच्यामध्ये सुद्धा, व्हीटमध्ये सुद्धा. तर ही जी क्रॉपिंग सिस्टीम आहे राईस व्हीट, ही कुठे पॉप्युलर आहे? नॉर्थ इंडियामध्ये पॉप्युलर आहे. कुठे पॉप्युलर आहे? नॉर्थ इंडियामध्ये. आता ह्या जनरल गोष्टी आहेत ज्या की आपल्या रिडिंगमधून कंप्लीट होत असतात, पण हे आपल्याला एकाच ठिकाणी वाचायला भेटत नाही. हे असे प्रश्न आहेत हे कधी कधी आपण सांगूही शकत नाही की प्रश्न ॲग्रॉनॉमीचा आहे, सॉईल सायन्सचा आहे, बॉटनीचा आहे, कुठचा आहे, कारण की इंटररिलेटेड आहे ना, सगळं इंटररिलेटेड आहे. ओके, त्यामुळे यासाठी भरपूर रिडिंग लागतात, खूप रिडिंग लागतात, खूप अभ्यास लागतो, खूप अंडरस्टँडिंग लागते या गोष्टींसाठी. चला, आणि ॲग्रिकल्चर MPC रट्टा मारून तर होऊ शकत नाही, यासाठी तुम्हाला अंडरस्टँडिंगच लागणार, कन्सेप्ट तुमचे क्लिअरच लागणार. चला, जे पहिल्या लेक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी स्टडी केल्यात त्यावरती विचारले गेले प्रश्न आपण सगळे बघितलेत. जवळपास 2011 पासून 2017 पर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारले गेले प्रश्न आपण डिस्कस केलेत. त्यानंतर आपल्याला टिलेज टॉपिकवरती विचारले गेले प्रश्न डिस्कस करायचे. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. टिलेज टॉपिक इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही कोणताही पेपर असू द्या, ॲग्रिकल्चर MPSC असू द्या, IBPS AFO असू द्या, ॲग्रिकल्चर असिस्टंट असू द्या, किंवा इतर कुठलाही ॲग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा पेपर असू द्या, जर का त्या पेपरमध्ये सिलेबस ॲग्रॉनॉमीचा असेल तर त्या परीक्षेमध्ये टिलेजवरती मिनिमम एक तरी प्रश्न असणार म्हणजे असणारच. इतका हा टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण की सुरुवातच तिथूनच आहे ना. ॲग्रॉनॉमीची म्हणा किंवा ओव्हरऑल जे काही क्रॉप प्रोडक्शन आहे त्याची सुरुवातच तिथून होते. कुठून? टिलेजपासून, बरोबर. आपल्याला समजा नेक्स्ट सीझनसाठी सोईंग करायची आहे, सोईंग करायची म्हटलं तर पहिल्यांदा टिलेजेस कंडक्ट करावं लागतात. प्लोईंग करा, हॅरोईंग करा, मल्टिपल हॅरोईंग्स करा, त्यानंतर सीडबेड प्रिपरेशन करा, नंतर सोईंग करा. तिथूनच सुरुवात आहे, तिथं शेवट आहे. हार्वेस्टिंग म्हणजे राईट फ्रॉम द सोईंग ऑफ द क्रॉप टिल द हार्वेस्टिंग वी आर ऑलवेज बिझी इन डुईंग द इंटरकल्चर ऑपरेशन ऑर द टिलेज ऑपरेशन्स इन द क्रॉप्स, बरोबर. प्लोईंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला नंबर ऑफ टिलेज ऑपरेशन जे ते कंडक्ट करावं लागत असेल. त्यामुळं टिलेज हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये त्यावरती क्वेश्चन हा विचारला जातो. मागचे जर का तुम्ही टिलेज टॉपिकचे जर का लेक्चर बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की टिलेजचा प्रत्येक पॉईंट, प्रत्येक ॲस्पेक्ट आपण क्लिअर केला आहे, प्रत्येक ॲस्पेक्ट आपण व्यवस्थितपणे अंडरस्टँड केला आहे, व्यवस्थितपणे शिकवला गेला आहे आणि तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजलासुद्धा आहे. स्टील जर का तुम्ही अजून मागचे झाले जे लेक्चर आहेत, ॲग्रॉनॉमीचे 3 लेक्चर झालेत आपले, ओके, ते जर का तुम्ही बघितले नसेल तर एक वेळेस जा, मागे जाऊन बघा. एक वेळेस लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके, ते लेक्चर तुम्ही आवर्जून बघा. प्रत्येक लेक्चर 1 बाय 1 बघा. लेक्चर 1 आपण अपलोड केलेलं आहे, पहिलं लेक्चर आहे ते पण आपण अपलोड केलं, ते व्यवस्थितपणे बघा. त्यानंतर टिलेजवरती 2 लेक्चर आहेत, ते सुद्धा 1 बाय 1 व्यवस्थित बघा. आणि त्यानंतर ते 3ही लेक्चर बघून झाल्याच्या नंतर हे लेक्चर परत एक वेळेस बघा लागेल. तर ते 3 लेक्चरसुद्धा बघा, त्याच्या नोट्स ज्या आहेत त्यासुद्धा बघा, नोट्ससुद्धा प्रॉपरली वाचा. ओके, तर तुम्हाला हे टॉपिक जे ते व्यवस्थित अंडरस्टँड होतील. ओके, नोट्स जे आहेत ॲप्लिकेशनमध्ये आपण स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये दिलेले आहेत, अनलॉक केलेले आहेत, फ्री स्टडी मटेरियल आहे. बाकीचे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी येऊन बघू शकतात. ओके, चला, टिलेज टॉपिकवरती विचारले गेले प्रश्न आपण डिस्कस करूया. याच्यामधला प्रश्न क्रमांक 1 तुमच्या स्क्रीनवरती आहे. एक वेळेस तुम्ही हा प्रश्न व्यवस्थितपणे वाचा, व्यवस्थितपणे क्वेश्चन वाचा, ऑप्शनसुद्धा प्रॉपरली वाचा आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःहून मला सांगा. ओके, तोपर्यंत मी 2 मिनिटाचा एक पॉज घेतो. तोपर्यंत हा प्रश्न तुम्ही प्रॉपरली वाचा, ऑप्शनसुद्धा वाचा आणि त्याचा ॲन्सरसुद्धा मला सांगायचा आहे तुम्हीच.
आय थिंक झाला असेल, प्रश्न तुमचा वाचून नक्कीच झाला असेल. ओके. हां, तर काय आन्सर आहे याचं तुम्ही सांगायचं आन्सर नक्कीच सगळ्यांनी सांगितलं असेल. याचा ऑप्शन सी आहे. काय आहे आन्सर? सी, सबसॉइलिंग. बघा काय दिलं क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग इज टिलेज इन विच ऑफ द फॉलोइंग टिलेज ब्रेकिंग ऑफ द हार्ड पॅन्स इज डन विदाउट इन्व्हर्जन अँड विथ द लेस डिस्टर्बन्स ऑफ द टॉप सॉईल. हा प्रश्न ॲग्रिकल्चर MPSC मेन्स पेपर 1 मध्ये 2017 विचारला गेला आहे. टिलेजवरचा हा क्वेश्चन आहे. आपण टिलेजचा डिटेलमध्ये स्टडी केला आहे. टिलेज म्हणजे काय? दॅट मीन्स दॅट इज द फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स टू क्रिएट द फेवरेबल एन्व्हायरमेंट कंडिशन फॉर द बेटर सीड जर्मिनेशन, देन प्रॉपर स्टँड अँड सबसिक्वेंट ग्रोथ ऑफ द क्रॉप्स. क्रॉपचं एक प्रॉपर सीडबेड मिळावं, त्याचं प्रॉपर जर्मिनेशन व्हावं, जर्मिनेशन झाल्याच्या नंतर त्याला एक प्रॉपर त्या क्रॉपला स्टँड मिळावा आणि त्याचा सबसिक्वेंट ग्रोथ आहे तो प्रॉपरली व्हावा. यासाठी आपण जे काही ऑपरेशन्स फील्डवरती कंडक्ट करत असतो त्याला आपण टिलेज म्हणतो. जनरली आपण त्याला मराठीमध्ये जमिनीची मशागत असं म्हणत असतो. तर यामध्ये आपण बरेचसे प्रकार बघितलेत. ऑन सीझन टिलेज आहे, ऑफ सीझन टिलेज आहे. ऑन सीझन टिलेजमध्ये ऑल दोज टिलेज ऑपरेशन दॅट आर डन फॉर रायझिंग द क्रॉप्स राईट फ्रॉम दी क्रॉप सीझन टू दी क्रॉप हार्वेस्ट. म्हणजे क्रॉप सीझन स्टार्ट होते तेव्हापासून तो क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जेही ऑपरेशन आपण कंडक्ट करतो त्याला आपण ऑन सीझन टिलेज म्हणतो. दॅट मीन्स सिम्पली दोज टिलेज ऑपरेशन दॅट आर डन राईट फ्रॉम द स्टार्ट ऑफ द क्रॉप सीझन टू दी क्रॉप हार्वेस्ट आर नोन ॲज ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. त्यामध्ये प्रिपरेटरी टिलेज आलं. प्रिपरेटरीमध्ये तुमचं प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज, नंतर हे झाल्याच्यानंतर प्रिपरेटरी टिलेज नंतर इंटर टिलेज ऑपरेशन्स आले. हे सगळे ऑपरेशन येतात ऑन सीझन टिलेजमध्ये. तर प्रिपरेटरी टिलेजमध्ये आपण काय करतोय? प्लोईंग म्हणजे आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगसाठी जे पहिलं ऑपरेशन आपण कंडक्ट करत असतो ते आहे प्लोईंग आणि त्याला आपण म्हणतो आपण प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स. प्लोईंग नंतर आपण काय करतो? हॅरोईंग करतो किंवा क्लॉड क्रशिंग करतो, म्हणजे लाईट ऑपरेशन्स कंडक्ट करतो. ओके. म्हणजे क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर जे आपण फील्डला सोईंगसाठी रेडी करण्यासाठी जे ऑपरेशन आपण कंडक्ट करतो त्याला काय म्हणतो आपण? प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेशन म्हणजे तयारी करणं. क्रॉपच्या सोईंगसाठी आपण फील्ड रेडी करतो म्हणजे प्रिपरेशन करतो, त्या फील्डचं फील्ड रेडी करतोय. कोणते ऑपरेशन कंडक्ट करतोय? मागचा क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर असं कोणतं ऑपरेशन आहे जे आपण क्रॉपच्या सोईंगसाठी करतोय का त्या क्रॉपच्या सोईंगसाठी फील्ड रेडी करण्यासाठी करतोय? कोणते? प्लोईंग हॅरोईंग आहे. आधी प्लोईंग करतो, नंतर त्याचे क्लॉड्स क्रशिंग असेल किंवा लाईट हॅरोईंग करतो. बरोबर का? हे जे ऑपरेशन आहेत त्याला आपण काय म्हणतो? प्रिपरेटरी टिलेज. मग त्याला आपण आणखी क्लासिफाय केलं. पहिलं ऑपरेशन्स कोणतं आहे? प्लोईंग आहे, त्याला आपण प्रायमरी टिलेज म्हटलं. प्रायमरी टिलेज झाल्याच्या नंतर आपण जसं क्लॉड डेव्हलप होतील, प्लोईंग केलं त्या फील्डवरती मोठे मोठे क्लॉड्स राहतील, ते क्लॉड्स ब्रेक करण्यासाठी आपण लाईट ऑपरेशन्स कंडक्ट करतो. जेव्हा हॅरोईंग असेल, क्लॉड क्रशिंग असेल किंवा प्लँकिंग असेल, याला आपण सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स म्हटलं. मग प्रायमरीमध्ये अजून 2 टाईप्स पडतात. जसं प्लोईंगमध्ये पण 2 टाईप्स आहे. एक आहे डीप टिलेज आणि दुसरं आहे सबसॉइलिंग. काय आहे? एक आहे डीप टिलेज आणि दुसरं आहे सबसॉइलिंग. काय म्हटलं आपण? प्रायमरी टिलेजमध्ये 2 टाईप्स. लक्षात येत आहे? बघा आपण डिटेलमध्ये जाऊया. एक सांगतो तुम्हाला. टिलेज म्हणजे एवढा जर का टॉपिक आपण रिवाईज करूया जे आपण ऑलरेडी शिकलं आहे. टिलेज याचे ब्रॉड क्लासिफिकेशनमध्ये 2 प्रकार. आता यामध्ये पण बघा म्हणजे ब्रॉडली 2 प्रकार पडतात. एक आहे कन्व्हेन्शनल टिलेज आणि दुसरा आहे मॉडर्न टिलेज किंवा त्याला आपण कन्झर्वेशन टिलेज म्हणूया. तर आपण जे प्रकार बघतोय हा बघतोय आपण कन्व्हेन्शनल टिलेजचा. कोणता बघतोय? कन्व्हेन्शनल टिलेज. आणि दुसरा एक मॉडर्न टिलेजचा सुद्धा एक ॲस्पेक्ट आहे, तो आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये बघितला आहे. समोर जर आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये कुठे संपर्क आला तर आपण ते बघूया. पहिल्यांदा आपण कन्व्हेन्शनल टिलेजचा ॲस्पेक्ट बघूया. तर कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये 2 प्रकार. एक आहे ऑन सीझन टिलेज आणि दुसरा आहे ऑफ सीझन टिलेज. दुसरा कुठला आहे? ऑफ सीझन टिलेज. ऑन सीझन टिलेज आणि ऑफ सीझन टिलेज. ऑन सीझन टिलेज मीन्स एक्झाम्पल घ्या. आपण मागच्या वर्षी एका फील्डवरती कॉटन क्रॉप सोन केलं होतं. एक्झाम्पल घेऊ आपण. मागच्या वर्षी आपण एका फील्डवरती कॉटन क्रॉप सोईंग केलं होतं आणि हे क्रॉप काय करणं आपण समजा फेब-मार्चमध्ये हार्वेस्ट करतोय. हार्वेस्ट केलं आपण आणि या नेक्स्ट इयरच्या जूनमध्ये आपल्याला सोईंग करायची आहे. जूनमध्ये काय करायचं आहे? सोईंग करायची आहे. तर आपण काय करेल? म्हणजे जूनमध्ये आपल्याला ह्या क्रॉपची एक नवीन क्रॉपची सोईंग करायची आहे. ह्या सोईंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल रे बाबा? पहिल्यांदा हे क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर मग आपण हार्वेस्टिंग केलं ना, आधीचं क्रॉप आपण हार्वेस्ट केले आणि नेक्स्ट क्रॉप आपल्याला त्याच फील्डवरती सो करायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करेल? त्या फील्डचं प्लोईंग करेल, बरोबर का? नंतर हॅरोईंग करेल,
सीडबेड प्रिपरेशन करेल, सीडबेड रेडी करेल, ओके, आणि नंतर काय करेल, क्रॉपची सोईंग करेल, आणि नंतर फायनली काय करेल, हार्वेस्टिंग करेल. फायनली काय करेल, हार्वेस्टिंग करेल. म्हणजे हे क्रॉप हार्वेस्ट केल्याच्यानंतर नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर जे आपण पहिलं ऑपरेशन्स कंडक्ट करतो ते राहतं प्लोईंग. ह्या प्लोईंगपासून तर या क्रॉपच्या सोईंग टू हार्वेस्टिंग, म्हणजे सरळ सरळ राईट फ्रॉम द स्टार्ट ऑफ द क्रॉप सीझन टू द क्रॉप हार्वेस्ट, दोज टिलेज ऑपरेशन्स दॅट वी कंडक्ट आर नोन ॲज ऑन सीझन टिलेज ऑपरेशन्स. मग याच्यामध्ये असे कुठले कुठले ऑपरेशन येतात ते आपल्याला आता बघायचे आहेत. ओके, चला आपण बघूया आता ऑन सीझन टिलेज काय, एक वेळेस तुमचं व्यवस्थितपणे क्लिअर झाला असेल. ओके, ज्या लोकांनी मागचं लेक्चर बघितलं असेल त्यांना इथं क्लिअर होईल. ज्यांनी नाही बघितलं त्यांनी परत एक वेळेस जा, मागे जा, एकदा लिस्टमध्ये चेक करा, व्हिडिओजमध्ये जा आणि मागचे झालेले तीनही लेक्चर एक वेळेस बघा. तर ऑन सीझन टिलेजमध्ये कोणते कोणते ऑपरेशन येतील आता बघा. इथं मी मध्ये लिहितो सोईंग. ओके, म्हणजे हे जनरल लिहितो हा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. म्हणजे क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर कोणते ऑपरेशन करतो आपण, किंवा जे आपण ऑपरेशन कंडक्ट करतो त्याला काय म्हणतो आपण, प्रिपरेटरी टिलेज. आपली फीड रेडी करायची ना सोईंगसाठी, त्याला आपण काय म्हणूया, प्रिपरेटरी टिलेज. ओके, आणि नंतर क्रॉप सोईंग केल्याच्या नंतर क्रॉप उगून आलं तर त्यानंतर आपण जे ऑपरेशन्स कंडक्ट करतो ते राहतील इंटर टिलेज. कोणते राहतील, इंटर टिलेज. म्हणजे क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर जे काही ऑपरेशन आपण त्या फील्डला रेडी करण्यासाठी करतो त्याला आपण प्रिपरेटरी टिलेज म्हटलं. प्रिपरेटरी टिलेजमध्ये अजून दोन प्रकार येतील. याच्यामध्ये एक आहे प्रायमरी टिलेज आणि दुसरं आहे सेकंडरी टिलेज. कोणता आहे, सेकंडरी टिलेज, राईट. आता हे रट्टा मारण्याची गरज आहे का रे बाबा, मला सरळ सांगा. आता मी जसं तुम्हाला मागे सांगितलं, एक्झाम्पल दिलं, कॉटन क्रॉप आहे आपण हार्वेस्ट केलं, नेक्स्ट क्रॉपचं आपल्याला त्या फील्डवरती सोईंग करायचे. त्यासाठी आपण पहिलं ऑपरेशन कोणतं करतो, जनरल आहे. आपण सगळे लोक, मला वाटते जवळपास सगळेचे सगळे लोक हे शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करत असतील. नसेलही करत तरी आपण असं फार मोठ्या मेट्रो सिटीमध्ये तर राहतच नाही, किंवा अमेरिकेसारख्या शहरामध्ये राहत नाही की आपण कधी फील्ड पाहिलं नसेल, का ही गोष्ट पाहिली नसेल, ऐकली नसेल, वाचली नसेल. क्रॉपचं सोईंग करायचं म्हटलं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा प्लोईंग करतो, हॅरोईंग करतो. जनरल सिक्वेन्स आहे ना, याला पाठ करण्याची काय गरज आहे. म्हणून काय म्हटलं, क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर आपण फील्डला प्रिपेअर करतोय, म्हणजे रेडी करतोय सोईंगसाठी, तर त्याला आपण म्हणजे क्रॉपच्या सोईंगच्या अगोदर जे काय ऑपरेशन कंडक्ट करतोय आपण त्याला म्हटलं प्रिपरेटरी टिलेज. क्रॉप सोईंग केल्याच्या नंतर ते क्रॉप उगवून आल्याच्या नंतर त्या स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये जे आपण ऑपरेशन कंडक्ट करतोय त्याला आपण म्हणतो इंटर टिलेज. ओके, मग फील्ड प्रिपरेशन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पहिलं जे ऑपरेशन्स कंडक्ट करतोय ते राहतं प्लोईंग, त्याला आपण म्हणू प्रायमरी टिलेज. प्लोईंग केल्याच्या नंतर आपण लाईट ऑपरेशन्स कंडक्ट जे करतो त्याच्यामध्ये हॅरोईंग आलं, प्लँकिंग आलं, क्लॉड क्रशिंग आलं, त्याला आपण म्हणायचं सेकंडरी टिलेज. त्याला काय म्हणायचं, सेकंडरी टिलेज. नंतर क्रॉप सोईंग केलं, क्रॉप उगवून आलं, त्या क्रॉपच्या स्टँडिंग फील्डमध्ये म्हणजे स्टँडिंग क्रॉप फील्डमध्ये जे आपण ऑपरेशन्स कंडक्ट करेल ते इंटर टिलेज. यामध्ये विडिंग आलं, हुईंग आलं, त्यानंतर तुमचं अर्थिंग अप आलं, साईड रेसिंग ऑफ फर्टिलायझर्स, हे सगळे जे ऑपरेशन्स आहेत ते कशामध्ये येतील, इंटर टिलेज ऑपरेशन्समध्ये. आता प्रायमरी टिलेजमध्ये बघूया. प्रायमरी टिलेज म्हणजे आपण सरळ सरळ काय म्हटलं, प्लोईंग. दॅट इज प्लोईंग. That the first operation or the first cutting and inversion of the soil that is done after harvesting of the preceding crop. आधीचं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जे नेक्स्ट क्रॉपच्या सोईंगसाठी आपण जे पहिलं कटिंग आणि इन्व्हर्जन करतो फील्डचं, किंवा जे प्लोईंग करतो त्याला आपण काय म्हटलंय, प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स. तर ही प्लोईंग जे आहे तर याचे किंवा प्रायमरी टिलेज ऑपरेशन आहे याचे अजून दोन प्रकार. प्रायमरी टिलेजमध्ये दोन प्रकार, एक आहे डीप टिलेज आणि दुसरं आहे सबसॉइलिंग. दुसरं आहे सबसॉइलिंग. पहिला आहे डीप टिलेज आणि दुसरा आहे सबसॉइलिंग. तर डीप टिलेज जे ऑपरेशन आहे नॉर्मली आपण सॉइलचं कंप्लीट इन्व्हर्जन करण्यासाठी करतो, म्हणजे वीड कंट्रोल असेल, त्यानंतर तुमचं इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल आहे. त्या व्यतिरिक्त जसं जे डीप रेटेड क्रॉप्स आहेत त्या डीप रेटेड क्रॉपचे जे रूट्स आहेत त्या प्रॉपरली पेनिट्रेट व्हाव्या, त्या प्रॉपरली त्यांचा ग्रोथ व्हावा, यासाठी आपण डीप टिलेज ऑपरेशन हे कंडक्ट करत असतो. यामध्ये पण क्रीडा थोडं फास्ट होतं आहे का, थोडं स्लो करतो. ओके, जी क्रीडा आहे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर हैदराबाद यांनी ह्या टिलेजचं जे काही क्लासिफिकेशन दिलं, म्हणजे त्या प्लोईंगच्या डेपच्या बेसवरती क्लासिफिकेशन दिलं आहे. म्हणजे शालो प्लोईंग जर असेल, इथं थोडंसं लिहितो मी, जे डीप टिलेज आहे म्हणजे शालो प्लोईंग कशाला म्हणायचं, साधारणतः 5 ते 6 सेंटीमीटर डेपची जर का प्लोईंग करत असेल त्याला शालो म्हणतो. त्यानंतर मीडियम प्लोईंग कशाला म्हणायचं आपण, 15 ते 20 सेंटीमीटर जर का प्लोईंग डेप्थ असेल त्याला आपण मीडियम प्लोईंग म्हणतो. आणि डीप प्लोईंग कशाला म्हणायचं, जेव्हा आपण प्लोईंग डेप 25 ते 30 सेंटीमीटर ठेवतो त्यावेळेस आपण त्याला डीप प्लोईंग म्हणत असतो. आता यामध्ये सुद्धा कुठल्या क्रॉपसाठी किती प्लोईंग डेप्थ रिकमेंड केली जाते, तर हे समजा आपण जर का शालो टू मीडियम रुटेड क्रॉप जर का ग्रो करायचं असेल आपल्याला एखाद्या फील्डवरती, आपल्याला प्रश्न विचारला तो की एखाद्या फील्डवरती आपल्याला शालो किंवा मीडियम रुटेड क्रॉप ग्रो करायचं तर आपण प्लोईंग डेप्थ किती रिकमेंड कराल. तर ज्यावेळेस आपल्याला शालो किंवा मीडियम रुटेड क्रॉप जर का ग्रो करायचं असेल तर आपल्याला प्लोईंग डेप्थ जी रिकमेंड केलं ती राहते 15 ते 20 सेंटीमीटर. लक्षात घ्या, हे जे काय मी लिहिलंय हे आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द डेप्थ. हे
प्लोईंगचं क्लासिफिकेशन आहे त्याच्या डेपच्या बेसवरती. म्हणजे शालो प्लोईंग कशाला म्हणायचं 5 ते 6 सेंटीमीटर, मीडियम प्लोईंग कशाला म्हणायचं 15 ते 20 सेंटीमीटर आणि डीप प्लोईंग कशाला म्हणायचं 25 ते 30 सेंटीमीटर. ही क्लासिफिकेशन दिलं क्रीडाने, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर हैदराबाद. ओके, हे वेगळं आहे. आणि एखाद्या क्रॉपच्या सोईंगसाठी किती डेप्थ रिकमेंड केली जाते हे डिपेंड करतं त्या क्रॉपच्या रूट झोनच्या डेप्थवरती. म्हणजे एखादं क्रॉप हे शॅलो रूटेड आहे, डीप रूटेड आहे की मॉडरेटली डीप रूटेड आहे. जसं यामध्ये राईस क्रॉप आहे, व्हीट क्रॉप आहे. ओके, हे कसे हे मॉडरेटली डीप रूटेड क्रॉप्स आहेत, मीडियम डीप रूटेड क्रॉप्स आहेत. ओके, किंवा कॅबेज आहे, कॉलीफ्लावर आहे, एकदम शॅलो रूटेड क्रॉप्स आहे. अशा क्रॉप्स जर का आपल्याला सोईंग करायचं असेल तर जी प्लोईंग डेप्थ रिकमेंड केली जाते ती राहते 15 ते 20 सेंटीमीटर. आणि अगदी डीप रूटेड क्रॉप आहे, कॉटन आहे, सोयाबीन आहे, सॅफ्लावर आहे, शुगर केन आहे, हे डीप रूटेड क्रॉप्स आहेत. अशा क्रॉपची जर का आपल्याला सोईंग करायची असेल तर त्यासाठी जी प्लोईंग डेप्थ आपल्याला रिकमेंड केली जाते ती राहते 25 ते 30 सेंटीमीटर. किती राहते? 25 ते 30 सेंटीमीटर एवढी प्लोईंग डेप्थ त्यासाठी रिकमेंड केली जाते. कशासाठी? डीप रूटेड क्रॉप्स. म्हणजे बघा, आपण टिलेजमध्ये फक्त जे प्लोईंग आहे त्याच्या डेप्थचा स्टडी करतोय, पण त्याच्यावर जर का क्वेश्चन विचारला गेला उलटा की एखाद्या डीप रूटेड क्रॉपसाठी किती प्लोईंग डेप्थ रिकमेंड केलं ते, तर आपण सांगू शकेल. पण आपल्याला जर का एखादं क्रॉपचं एक्झाम्पलच दिलं तर आपल्याला पहिल्यांदा हे माहीत पाहिजे ते क्रॉपचं जे डेप्थ आहे किंवा रूट डेप्थ आहे ही कशी आहे, डीप रूटेड क्रॉप आहे किंवा शॅलो रूटेड क्रॉप आहे. जसं एक्झाम्पल म्हटलं की एखाद्या फील्डवर तुम्हाला कॉटन क्रॉप ग्रो करायचं, जनरल सांगतोय, किंवा म्हटलं की सॅफ्लावर क्रॉपचं सोईंग करायचं, त्याचं प्लोईंग डेप्थ किती रिकमेंड केलं जाईल. किंवा तुम्हाला म्हटलं की सोयाबीन क्रॉप आहे किंवा रेड ग्राम, एक्झाम्पल आपण रेड ग्राम घेऊया, एखाद्या फील्डवरती आपल्या रेड ग्राम क्रॉप सो करायचे, त्यासाठी प्लोईंग डेप्थ तुम्ही किती कराल किंवा किती रिकमेंड कराल, तर 25 ते 30 सेंटीमीटर. कारण की आपल्याला माहिती आहे की रेड ग्राम हे डीप रूटेड क्रॉप आहे. पण हे आपल्याला अगोदर माहीत असायला पाहिजे की रेड ग्राम क्रॉप हे डीप रूटेड क्रॉप आहे, त्याच्या रूट्स ह्या 1-1.5 मीटरपेक्षा पण जास्त खोलवर जात असतात. बरोबर. आणि यालाच कन्सेप्ट म्हणतात. यालाच काय म्हणतात? कन्सेप्ट. आणि हे कन्सेप्ट तुम्हाला फक्त आणि फक्त खाली ॲग्रीव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला मिळतील. या लेव्हलनं तुम्हाला कुठेही शिकायला मिळणार नाही. त्यानंतर आहे दुसरं आपलं सबसॉइलिंग. हे स्पेशल पर्पज टिलेज ऑपरेशन आहे. सबसॉइलिंग काय आहे? स्पेशल पर्पज टिलेज ऑपरेशन आहे. जनरली ज्या हेवी सॉईल आहेत, एक्झाम्पल घेऊ आपण, ब्लॅक कॉटन सॉईल आहे, हेवी सॉईल आहेत, अशा सॉईलमध्ये हे रिकमेंड केलं जातं. कारण की त्या ब्लॅक कॉटन सॉईलचे कसं राहतं की आपण तेव्हा जेव्हा कंटिन्युअस त्या ठिकाणी इंटर टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट करतो किंवा हेवी इम्प्लिमेंट्स रन करतो, अशा वेळेस किंवा क्रॉप कल्टिवेशन करतोय, त्या सॉईलचे जे सब लेअर आहेत त्या अतिशय कॉम्पॅक्ट आणि हार्ड होतात. मग त्या हार्ड आणि कॉम्पॅक्ट झाल्याच्यानंतर त्या सॉईलचा जो इनफिल्ट्रेशन रेट आहे किंवा इनफिल्ट्रेशन जो रेट आहे सॉईलचा कमी होतो. मग त्या ठिकाणी वॉटर लॉगिंगचे पण प्रॉब्लेम येतात. जे व्हेरी डीप रूटेड क्रॉप्स आहेत ते जर का आपल्याला त्या ठिकाणी कल्टिवेट करायचे असेल तर ते सुद्धा त्यांचे रूटसुद्धा प्रॉपरली पेनिट्रेट होत नाही. ओके, म्हणजे वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम, सॉईल इरोजन प्रॉब्लेम असे प्रॉब्लेम्स येतात. त्या कारणामुळं सब सॉइलिंग ऑपरेशन जे ते हे कंडक्ट केलं. तर ह्या सब सॉइलिंगमध्ये कसं आहे, जे चिझल प्लो आहे किंवा जे सब सॉइलर आहे हे अतिशय म्हणजे जे इम्प्लिमेंट्स आहेत, तुम्हाला मी याचे जे पिक्चर्स आहेत ते सेशनमध्ये म्हणजे जे आपण टिलेज लेक्चर बघितले त्यामध्ये दाखवलेत. जसं चिझल प्लो आहे, चिझल प्लोचा जो चिझल प्लोनं ज्यावेळेस आपण प्लोईंग करतो त्यावेळेस जी टॉप लेअर आहे सॉईलची ती अतिशय कमी प्रमाणात डिस्टर्ब होते आणि जो शेअर आहे त्या सॉईलच्या सब लेअर काय करतं, ब्रेक करतं. जसं की अतिशय सिम्पल इम्प्लिमेंट आहे, असं एक साधं इम्प्लिमेंट राहील. ओके, आणि ह्या इम्प्लिमेंटचा जो शेअर आहे हा काय करेल फक्त खाली सब लेअर जे आहेत ते ब्रेक करेल आणि जे टॉप लेअर आहे ते अतिशय कमी प्रमाणामध्ये डिस्टर्ब होईल. जसं आपण जर का MB प्लो बघितला, MB प्लो, मोडेबल प्लो, हा काय करतो, सॉईल पूर्णच इन्व्हर्ट करतो. काय करतो, सॉईल पूर्ण इन्व्हर्ट करतो, म्हणजे खाली वरी करून टाकतो. पण चिझल प्लो किंवा जे सब सॉइलर हे काय करतात, फक्त खाली सॉईलचे सब लेअर ब्रेक करतात आणि टॉप लेअर जे आहेत त्या अतिशय मिनिमम प्रमाणामध्ये डिस्टर्ब होत असतात. ते सब सॉइलिंग ऑपरेशन आहे. बघा, इतकं सगळं तुम्हाला सांगितलं म्हणजे पूर्ण टिलेज टॉपिकच सांगितलं आहे. तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग टिलेज ऑपरेशन ब्रेकिंग ऑफ द हार्ड पॅन इज डन without inversion and with less disturbance of the top layer of the soil, that is subsoiling. डीप टिलेज मध्ये कंप्लीट इन्व्हर्जन होतं ना रे बाबा सॉईलचं. जसं MB प्लोन वगैरे आपण जेव्हा प्लोईंग करतो तेव्हा सॉईल कंप्लीटली इन्व्हर्ट होते, खालीवर होते ना. सेकंड काय, सीड बेड प्रिपरेशन, सीड बेड फॉर्मेशन, यामध्ये सुद्धा आपण सॉईल कंप्लीटली डिस्टर्ब करतो. सेकंडरी टिलेज आहे, जसं आपण प्लोईंग केलं नंतर हॅविंग केलं त्यावेळेस सुद्धा आपण सॉईल पूर्णपणे डिस्टर्ब करतो. पण सब सॉइलिंगमध्ये काय होतं, फक्त खाली सॉईलच्या डीप लेअर ज्या आहेत फक्त खाली तेवढ्याच ब्रेक केल्या जातात. त्याचं ॲन्सर ऑप्शन C जे आहे हे अतिशय करेक्ट आहे. ओके, म्हणजे ऑप्शन 3 नंबरचं ओनली C. चला, आपण जवळपास टिलेजचा पूर्णच टॉपिक इथं डिस्कस केला आहे. ओके, त्यामुळे जे समोरचे येणारे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व करायला अतिशय सोपे जातील. थोडं फास्ट बघूया. विच कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉईल इज आर मॉडिफाईड ड्युरिंग द टिलेज ऑपरेशन्स करत असताना सॉईलच्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक मॉडिफाय होत आहे, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल आणि ऑल ऑफ दीज. सो द आन्सर इज ऑल. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, केमिकल, बायोलॉजिकल आणि ऑल ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या मॉडिफाय होत असतात. ओके, का होतात,
हे केमिस्ट्रीचा पार्ट आहे. जसं सॉईल फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे सॉईलमध्ये बघा आता जसं आपण प्लोईंग करतोय, हॅरोईंग करतोय, तर सॉईलचे जे पोरोसिटी वगैरे आहे ते इन्क्रीज होते, बरोबर का, किंवा जे सॉईलची बल्ड डेन्सिटी आहे ती डिक्रीज होते. ओके, अल्टिमेटली सॉईलचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा मॉडिफाय होत असतं. सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीजवरती इन्फ्लुएन्स होते. आपण ऑलरेडी बघितलं, जर का सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज इन्फ्लुएन्स झाला तर त्यांचे जे काही सॉईलमधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यावरती सुद्धा त्याचा इन्फ्लुएन्स राहतो, ते सुद्धा मॉडिफाय होतात. आणि ते मॉडिफाय झाले तर सॉईलच्या अल्टिमेटली केमिकल प्रॉपर्टीज हे मॉडिफाय होतात. यासाठी आपल्याला डीप स्टडी लागेल. ज्यावेळेस आपण सॉईल सायन्सचा अभ्यास करेल, स्पेशली खास करून आपण जे सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज, सॉईल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज जे आहे ते स्टडी करेल, त्यावेळेस तुम्हाला हा पॉईंट अतिशय व्यवस्थितपणे क्लिअर होऊन जाईल. हा 2017 मध्ये विचारला गेला प्रश्न आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3, द प्लो मेनली यूज फॉर ब्रेकिंग हार्ड पॅन्स अँड फॉर डीप प्लोईंग विथ लेस डिस्टर्बन्स टू दी टॉप लेअर. क्वेश्चन आहे 2017 मध्ये विचारला गेला आणि सोपा आहे. चिझेल प्लो तुम्हाला आताच एक्सप्लेन करून सांगितलं आहे. रिज प्लो हा रिजेस फॉर्म करण्यासाठी, रोटरी प्लो हा वेगळा आहे जे रोटावेटर राहतं. स्वीप कल्टिवेशन हा सुद्धा यासाठी नाही करत. हे वेगळे इम्प्लिमेंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याच्यामध्ये, टिलेज परफॉर्म फ्रॉम द स्टार्ट ऑफ द क्रॉप सीझन टू द क्रॉप हार्वेस्ट. आताच तुम्हाला समजून सांगितलं, क्रॉपच्या सीझनच्या स्टार्टपासून तर क्रॉपच्या हार्वेस्टिंगपर्यंत जे काय टिलेज ऑपरेशन आपण कंडक्ट करतो त्याला आपण काय म्हणायचं, ऑन सीझन टिलेज. आणि ऑफ सीझन म्हणजे जे अनक्रॉप सीझनमध्ये आपण टिलेज ऑपरेशन्स कंडक्ट करतो, जे की क्रॉपच्या सोईंग पॉईंट ऑफ इंटेंडेड नसतात, त्याला आपण ऑफ सीझन टिलेज असं म्हणत असतो. तर याचा आन्सर ऑप्शन आहे ऑन सीझन टिलेज. अतिशय सोपा आहे की नाही, सगळे पॉईंट शिकवले गेलेत की नाही तुम्हाला टिलेजमध्ये. हेच नाही, तुम्हाला शेवटी पण लक्षात येईल की प्रत्येक टॉपिक, प्रत्येक पॉईंट तुम्हाला यामधला शिकवला गेला. नेक्स्ट आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज आर. टिलेजचा मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे. आता बघा, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न बघा आपण, प्लोईंग, हॅरोईंग अँड क्लॉड क्रशिंग. टिलेजचा मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे का, नाही आहे. प्लोईंग, हॅरोईंग आणि क्लॉड क्रशिंग हा टिलेजचा ऑब्जेक्टिव्ह नाही, टिलेजचा प्रकार आहे. काय आहे, टिलेजचा प्रकार आहे. प्लोईंग करणं, हॅरोईंग करणं, क्लॉड क्रशिंग करणं हा टिलेजचा ऑब्जेक्टिव्ह नसून हे टिलेजचा प्रकार आहे. म्हणजे ते आन्सर ऑप्शन हे चुकीचं आहे. नंतर बघा, सीडबेड प्रिपरेशन, राईट. सीडबेड प्रिपरेशन हा टिलेजचा एक अतिशय महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. वीड कंट्रोल ऑब्वियसली करेक्ट आहे. सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन बरोबर आहे, आपण शिकलो आहे, म्हणजे हे त्याचं आन्सर आहे. नंतर बघू समोर काय दिलं आहे, अजून काही बरोबर असू शकते का. कधीच घाई करायचे नाही, सगळे ऑप्शन पहिल्यांदा बघायचे, त्यानंतरच आन्सर चूज करायचं. टू इम्प्रूव्ह सॉईल स्ट्रक्चर बरोबर आहे. अरेंज द सॉईल पार्टिकल, नो, अरेंज द सॉईल पार्टिकल नाही. टू इम्प्रूव्ह द बल्ड डेन्सिटी, नाही, हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. टू ब्रेक दी हार्ड पॅन ऑफ सॉईल, इम्प्रूव्ह दी इरिगेशन अँड क्रॉप ग्रोथ, नाही, इम्प्रूव्ह इरिगेशन आणि क्रॉप ग्रोथचा काही संबंध नाही. हार्ड पॅन ऑफ द सॉईल हा काही एक्सटेंडपर्यंत ऑब्जेक्टिव्ह आहे, पण तो स्पेशल पर्पज टिलेजमध्ये. बेसिकली टिलेज ऑपरेशनचा महत्त्वाचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे सीडबेड प्रिपरेशन, वीड कंट्रोल, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन. हे आपण डिटेलमध्ये लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे, बरोबर आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन स्टॅबिलाइज सॉईल स्ट्रक्चर अँड इम्प्रूव्ह द टिल्थ. टिल्थ मीन्स दॅट इज द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल दॅट रिझल्ट फ्रॉम द टिलेज ऑपरेशन. टिलेज ऑपरेशन कंडक्ट केल्यानंतर जी काही सॉईलची फिजिकल कंडिशन मिळते त्याला आपण टिल्थ असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, टिल्थ. मग हे सॉईलची जी काही कंडिशन आहे म्हणजे सॉईल स्ट्रक्चर जे आहे किंवा टिल्थ आहे कशाने इम्प्रूव्ह होतं. इरिगेशन काय संबंध येईल करा बाबा, इरिगेशनचा काय विचारलं बघा, विच ऑफ द फॉलोइंग कॅन स्टॅबिलाइज सॉईल स्ट्रक्चर अँड इम्प्रूव्ह द टिल्थ. सॉईल स्ट्रक्चर आणि टिल्थ जे ते इम्प्रूव्ह कोणतं करेल. इरिगेशनमुळं सॉईल स्ट्रक्चर किंवा सॉईलची टिल्थ इम्प्रूव्ह होईल का, नाही, काहीच संबंध येत नाही. ऑर्गॅनिक मॅटर एक्झॅक्टली येईल, घाई नको आहे, समोरचे पण ऑप्शन चेक करूया. फर्टिलायझरचा आणि सॉईलच्या स्ट्रक्चरचा आणि टिलचा काही संबंध येणार का, नॉट ॲट ऑल. सर इथं जर ऑर्गॅनिक मॅटर दिलं हे पण एक प्रकारचं म्हणजे फर्टिलायझर आहे, पण त्याचं काही कारण आहे, ते रिझन्स आहे. ते ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याचं रिझन्स आहे, म्हणजे ते फर्टिलायझरच्या प्रकारात नाही. फर्टिलायझर म्हटलं म्हणजे सरळ सरळ जे केमिकल फर्टिलायझर आपण अप्लाय करतो, फर्टिलायझर ही स्पेशली टर्म त्यासाठी त्या न्यूट्रिएंटसाठी यूज केलं ते जे केमिकल न्यूट्रिएंट्स आहेत. ओके, तर ह्याचा आणि सॉईलच्या स्ट्रक्चरचा आणि टिलचा काही संबंध येत नाही. बायो फर्टिलायझरचा आणि टिलचा काहीच संबंध नाही आहेत. बायो फर्टिलायझरमध्ये रायझोबियम असेल, ॲझोडेबॅक्टर आहे, हे आपण वेगळ्या पर्पजसाठी यूज करत असतो. याचा आणि सॉईलच्या टिलचा किंवा स्ट्रक्चरचा दूरपर्यंत काही संबंध नाही. ऑर्गॅनिक मॅटरचा आणि सॉईलच्या स्ट्रक्चरचा आणि टिलचा संबंध आहे. ऑर्गॅनिक मॅटर ॲड केल्याच्यानंतर सॉईलचं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं आणि टिल्थ जी आहे फिजिकल कंडिशन ती सुद्धा इम्प्रूव्ह होते. म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर ॲड केल्याच्यानंतर जी सॉईलची जी फिजिकल कंडिशन आहे त्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होतं आहे, म्हणजे सॉईलचं जे टेम्परेचर आहे ते मॉडरेट टेम्परेचर मेंटेन करायला मदत होते. सॉईलची पोरोसिटी वाढते. ओके, सॉईलची पोरोसिटी वाढते. सोबत सॉईलची पोरोसिटी वाढली म्हणजे सॉईलची बल्ड डेन्सिटी कमी होते. सॉईलची बल्ड डेन्सिटी कमी असलेली चांगला आहे, बरोबर का. सॉईलची बल्ड डेन्सिटी जेवढी कमी असेल तेवढं चांगलं राहतं. ओके, जसं जनरली बघा सँडी सॉईलची बल्ड डेन्सिटी जास्त आहे.
क्ले सॉईलची बल्ड डेन्सिटी कमी आहे, पण सॉईल कोणती चांगली आहे, सँडी का क्ले सॉईल चांगली आहे. ओके, म्हणजे एक ऑप्टिमम क्ले सॉईलची फार जास्त, आता क्ले सॉईल ती फार हेवी आहे, पण लोमी सॉईल बघा, लोमी सॉईलची एक ऑप्टिमम बल्ड डेन्सिटी आहे, ती बेस्ट सॉईल आहे. सँडी सॉईलची बल्ड डेन्सिटी सगळ्यात जास्त, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे, फार कमी, इन्फिल्ट्रेशन रेट खूप जास्त आहे. ओके, जेव्हा आपण ऑर्गॅनिक मॅटर ॲड करतो तेव्हा सॉईलचं बल्ड डेन्सिटी डिक्रीज होते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होते. ओके, सॉईलची पोरोसिटी इन्क्रीज होते. ओके, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ती सुद्धा डिक्रीज होते. ओके, म्हणजे ते एक मॉडरेट टेम्परेचर जे ते सॉईलमध्ये मेंटेन करायला मदत होते, ज्याचा इन्फ्लुएन्स सॉईलच्या ऑर्गॅनिक असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम सॉईलमध्ये, त्यावरती त्याचा परिणाम होत असतो, म्हणजे चांगला परिणाम होत असतो आणि ते यासाठी बेस्ट राहतं. म्हणून जे ऑर्गॅनिक मॅटर आहे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन स्टॅबिलाइज दी सॉईल स्ट्रक्चर अँड इम्प्रूव्ह द टिल्थ इज ऑर्गॅनिक मॅटर. ओके, तर लक्षात ठेवायचं, ऑर्गॅनिक मॅटर ॲड केल्यानंतर सॉईलची पोरोसिटी वाढते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढते, बल्ड डेन्सिटी डिक्रीज होते. ओके, हे सगळे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. चला, त्यानंतर नेक्स्ट आहे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज इन्क्लूड्स. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज इन्क्लूड्स, बघा मी लेक्चरमध्ये हे सगळं समजून सांगितलं होतं मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेजमध्ये काय येतं. जसं आपण टिलेजमध्ये दोन प्रकार, एक आहे कन्व्हेन्शनल टिलेज, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कन्व्हेन्शनल टिलेज, आणि दुसरं कन्व्हेन्शनल टिलेज आणि दुसरं आहे कन्झर्वेशन टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेज आणि कन्झर्वेशन टिलेज. तर कन्व्हेन्शनल टिलेज हे आपण डिटेलमध्ये रिवाइज केलं मगाशी सुरुवातीला टिलेज टॉपिकचे क्वेश्चन पाहण्याच्या पूर्वी. आता आपण बघूया कन्झर्वेशन टिलेज. तर जे कन्झर्वेशन टिलेज आहे हे सुद्धा, कन्झर्वेशन टिलेज जे काय आहे हे सुद्धा आपण लेक्चरमध्ये फार अतिशय व्यवस्थितपणे बघितलं आहे. तर कन्झर्वेशन टिलेज किंवा त्यालाच आपण मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज असं सुद्धा म्हणूया. टिलेजच्या सिस्टीम जे, म्हणजे आपण जे लेक्चर नंबर 3 जे बघितलं त्यामध्ये आपण टिलेजच्या सिस्टीम बघितलं, त्यामध्ये 3 टिलेजच्या सिस्टीम होत्या. एक होत्या इंटेन्सिव्ह टिलेज, ज्याला की आपण कन्व्हेन्शनल टिलेज सिस्टीम म्हणतो, दुसरं आहे रिड्यूस टिलेज आणि तिसरं आहे कन्झर्वेशन टिलेज. इंटेन्सिव्ह टिलेज सिस्टीम म्हणजे असे टिलेज सिस्टीम किंवा असे टिलेज प्रॅक्टिसेस ज्यामध्ये मागच्या क्रॉप रेसिड्यू हे 0 ते 15% पर्यंतच फक्त फील्डवरती पडून राहते. दॅट मीन्स लेस दॅन 15% क्रॉप रेसिड्यू विल बी लेफ्ट ऑन द सॉईल सरफेस. Those type of tillage operations or systems are known as intensive tillage system, ज्यामध्ये कन्व्हेन्शनल टिलेज प्रॅक्टिस येतात, ज्यामध्ये प्लोविंग हार्विंग वगैरे हा नॉर्मल प्रॅक्टिसेस. रिड्यूस टिलेज सिस्टीममध्ये साधारणतः प्रिसिडिंग क्रॉपचे एक 15 ते 30% पर्यंत क्रॉप रेसिड्यू फील्डवरती पडून राहतात. आणि कन्झर्वेशन टिलेज म्हणजे अशा टिलेज सिस्टीम्स ज्यामध्ये कमीत कमी 30% किंवा 30% पेक्षा अधिक क्रॉप रेसिड्यू फील्डवरती पडून राहत असतील तर त्याला आपण कन्झर्वेशन टिलेज असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, कन्झर्वेशन टिलेज असं म्हणत असतो. ओके, तर मग अशी कुठल्या टिलेज सिस्टीम्स आहेत किंवा त्यालाच आपण आणखीन मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज सुद्धा म्हणतो. त्यालाच आणखी काय म्हणतो आपण, मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. असं कुठले मॉडर्न कन्सेप्ट आहेत मग, मिनिमम टिलेज आणि झिरो टिलेज. हे काय आहेत, दीज आर दी मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. मिनिमम टिलेजमध्ये 30 ते 50% क्रॉप रेसिड्यू फील्डवरती पडून राहतात. झिरो टिलेजमध्ये 50 ते 100% क्रॉप रेसिड्यू जे ते फील्डवरती पडून राहतात, प्रिसिडिंग क्रॉपचे म्हणजे मागच्या क्रॉपचे. मग हे काय आहेत, ज्या आपण म्हटलं ना कन्झर्वेशन टिलेजमध्ये अशी सिस्टीम ज्यामध्ये ॲटलिस्ट 30 किंवा 30% पेक्षा अधिक क्रॉप रेसिड्यू फील्डवरती पडून राहत असतील त्यालाच आपण कन्झर्वेशन टिलेज म्हणतो. आणि कन्झर्वेशन टिलेजमध्ये मग मिनिमम टिलेज आणि झिरो टिलेज. मिनिमम टिलेजमध्ये कमीत कमी 30 ते 50% क्रॉप रेसिड्यू फील्डवरती पडून राहतात. झिरो टिलेजमध्ये 50 ते 100% क्रॉप रेसिड्यू फील्डवरती पडून राहतात. झिरो टिलेज हा मिनिमम टिलेजचा एक्स्ट्रीम कन्सेप्ट आहे. म्हणजे मिनिमम टिलेजमध्ये ॲटलिस्ट आपण काही प्रमाणात ऑपरेशन्स कंडक्ट करतो जेवढे की एका रो झोनमध्ये सीड सोईंगसाठी इम्पॉर्टंट आहे. पण झिरो टिलेजमध्ये काय करतो आपण, या ठिकाणी आपण काय करतो, प्रायमरी जे ऑपरेशन्स आहेत ते कम्प्लिटली अवॉइड करतो आणि सेकंडरी ऑपरेशन ते फक्त खाली ज्या ठिकाणी सीड प्लेस करायचे तेवढ्याच पुरते आपण कंडक्ट करतो. ते सुद्धा मशिनरीने एकाच वेळेस करतोय. म्हणजे ते ज्या ठिकाणी सीड प्लेस करायचं ते क्लीन करणं, सॉईल ओपन करणं, सीड इन्सर्ट करणं आणि कव्हर करणं, हे सगळे ऑपरेशन आपण एकदाच करतोय. ओके, तर यालाच आपण मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज म्हणतोय. म्हणजे मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज कोणते आहेत, मिनिमम टिलेज बरोबर आहे का, एक्झॅक्टली राईट आहे. झिरो टिलेज एक्झॅक्टली राईट आहे. कन्झर्वेशन टिलेज राईट आहे. ओके, म्हणजे सरळ सरळ याचं ॲन्सर 1, 2 आणि 3 हे सगळे उत्तर काय बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 4. म्हणून काय म्हटलं, कधीही प्रश्न लगेच टिक करण्याची घाई करायची नाही, सगळे ऑप्शन चेक करायचे. मिनिमम टिलेज हे पण राईट आन्सर आहे, झिरो टिलेज हे पण राईट आन्सर आहे, कन्झर्वेशन टिलेज हे सुद्धा राईट आन्सर आहे. हे त्याचं उत्तर आहे. ज्या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीनं उत्तर काढता येईल किंवा प्रश्न टॅकल करता येईल त्या दिवशी समजायचं तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झाला आहे. ओके, आणि हा अभ्यास तुमचा त्याच वेळेस होईल ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने शिकाल ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला वाचायला सांगितलं आहे, ज्या स्ट्रॅटेजीज ज्या फॉलो करायला सांगितल्या त्या तुम्ही कंटिन्युअसली स्ट्रिक्टली फॉलो कराल त्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टीची सवय होऊन जाईल. चला, नंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ कन्झर्वेशन टिलेज. कन्झर्वेशन टिलेजचे ॲडव्हान्टेजेस काय आहे.
बघा, अतिशय सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. बघूया काय दिलं आहे. रिड्यूस टिलेज मशिनरी मॅक्झिमाइज सॉईल कॉम्पॅक्शन. आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न प्रॉपरली वाचणं खूप गरजेचं. बघा, व्हॉट द ॲडव्हान्टेजेस, काय विचारलं आहे. ॲडव्हान्टेजेस कशाचे, कन्झर्वेशन टिलेजचे. कन्झर्वेशन टिलेजचे ॲडव्हान्टेजेस काय विचारलं आपल्याला. रिड्यूस टिलेज मशिनरी मॅक्झिमाइज सॉईल कॉम्पॅक्शन. जिथं आपण रिड्यूस टिलेज म्हटलं किंवा मिनिमम टिलेज असेल किंवा झिरो टिलेज असेल तर मशिनरीचं जास्त प्रमाणात आपण वापरच नाही करत, तर सॉईलचं कॉम्पॅक्शन कुठून होणार आहे. आणि हा त्याचा ॲडव्हान्टेज तर नाहीच आहे, बिलकुलच नाही आहे. नंतर लो इन्फिल्ट्रेशन ऑफ वॉटर अँड हाय इव्हॅपोरेशन. कसं शक्य आहे रे बाबा. कन्झर्वेशन टिलेज सिस्टीममध्ये जसं तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलं, समजा हा एक क्रॉप रो आहे, इंटर रो आहे आणि या ठिकाणी स्टबल्स पडून आहेत. या ठिकाणी काय आहेत, त्या क्रॉपचे स्टबल्स पडून आहेत. जर का त्या फील्डमध्ये स्टबल्स पडून राहतील, आणि एक्झाम्पल घ्या, हा स्लोप असा खालीचा स्लोप आहे, इकडनं पाणी आलं आहे, समजा रन ऑफ आहे, पाणी खाली जाणार आहे. ते स्टबल्समुळं काय होणार आहे की हे पाणी जे आहे ते हे इथं अडकणार ना. ते स्टबल्स त्या पाण्याला म्हणजे ते वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण करणार आणि त्या पाण्याला जमिनीमध्ये इन्फिल्ट्रेट होण्याला जास्त वेळ देणार. म्हणजे इन्फिल्ट्रेशन लो नाही हाय असायला पाहिजेत, लो नाही हाय असायला पाहिजेत. आणि जमिनीमधलं जे काही मॉइश्चर आहे त्या जमिनीवरती जर का स्टबल्स पडून राहतील तर त्या कारणामुळं इव्हॅपोरेशन होणारं जे काय आहे ते पण कमी होईल ना. लक्षात आलं का. स्टबल्स असल्यामुळं इन्फिल्ट्रेशन रेट हा जास्त राहील, कमी नाही राहणार. इथं आपल्याला लो दिलं आहे म्हणजे चुकलं आहे. दुसरं हाय इव्हॅपोरेशन दिलं आहे, हे पण चुकलं आहे. लो इव्हॅपोरेशन म्हणजे बाकी इकडे तिकडे केलं आहे. जमिनीवरती म्हणजे कन्झर्वेशन टिलेज सिस्टीममध्ये जे काही इंटर रो स्पेसमध्ये जे काही स्टबल्स पडून राहतील मागच्या क्रॉपचे, ते स्टबल्स त्या फील्डमधून बाहेर जाणं जे काही एक्सेस रन ऑफ वॉटर आहे त्याला अडथळा निर्माण करून त्या पाण्याला त्या जमिनीमध्ये इन्फिल्ट्रेट होण्यासाठी जास्त वेळ देईल. म्हणजे इन्फिल्ट्रेशन जास्त होईल आणि त्या जमिनीमुळे जे काही मॉइश्चर आहे ते इव्हॅपोरेशननं कमी लॉस होईल, कारण की त्या फील्डवरती स्टबल्स पडून नाही. म्हणजे एकदम क्लीन फील्ड, ज्या फील्डवरती काहीच नाही, आपण इरिगेशन दिलं आणि नंतर ऊन तापलं आहे, इव्हॅपोरेशन जास्त होईल. पण त्याच फील्डवरती जर का स्टबल्स असेल, काहीतरी स्टबल्स आहेत पडून, तर इव्हॅपोरेशन जास्त होईल का कमी होईल रे बाबा. ऑब्वियसली कमी होईल, कारण की त्यावरती स्टबल्स आहेत. राईट. तर हे सुद्धा आन्सर नाही आहे, त्याचं चुकलं आहे. लो रिस्क ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, ऑब्वियसली नॉट. ऑलरेडी आपण क्लिअर केलं आहे की ज्यावेळेस फील्डमध्ये इंटररो स्पेसमध्ये अशा पद्धतीचे स्टबल्स पडून राहील त्यावेळेस त्या फील्डचं जे मायक्रो क्लायमेट आहे, म्हणजे त्या प्लांटच्या जवळचं जे काही क्लायमॅटिक कंडिशन आहे त्या कंडिशन जे येते ह्या पडून असलेल्या स्टबल्समुळं एक फेवरेबल मायक्रो क्लायमेट त्या ठिकाणी क्रिएट होतं इन्सेक्ट पेस्टच्या अटॅकसाठी. म्हणजे झिरो टिलेज सिस्टीममध्ये किंवा जे कन्झर्वेशन टिलेज सिस्टीम आहे यामध्ये इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीजेसचा अटॅक होण्याचे जास्त चान्सेस राहतात. हे याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे, ॲडव्हान्टेज नाही, म्हणून हे त्याचा आन्सर नाही. नंतर सरफेस क्रॉप कव्हर रिड्युसेस सॉईल इरोजन, एक्झॅक्टली राईट आन्सर आहे. हे जे काही इंटररो स्पेसमध्ये जे काय स्टबल्स आहे म्हणजे सरफेस क्रॉप लेवल आहे, ऑलरेडी सांगितलं ना तुम्हाला की जे रन ऑफ होणारं पाणी आहे त्याला ते ऑब्स्टॅकल क्रिएट करतं. मी तुम्हाला मुद्दामून सुरुवातीला सांगितलं नाही, ते आता सांगतोय. हे जे काही ऑब्स्टॅकल क्रिएट करेल म्हणजे रन ऑफ होणारं जे पाणी आहे त्याला अडथळा क्रिएट करते, म्हणजे त्या रन ऑफ वॉटरचा जे काही स्पीड आहे तो कमी करतोय. आता हे पाणी जर का डायरेक्ट पकडून घ्या की इकडे एक रो आहे, याच्यात काही स्टबल्स नाही, पाणी जे रन ऑफ होणारं पाणी आहे समजा स्लोप खाली असल्या कारणामुळे पाणी काय होईल, स्पीडने ह्या जमिनीच्या बाहेर निघेल. आणि जेवढ्या स्पीडनं पाणी बाहेर निघेल तेवढ्या स्पीडने ते जमिनीची माती पण सोबत घेऊन जाणार ना, सॉईल पण घेऊन जाणार. म्हणजे काय होईल, इरोजन होईल. पण त्याच ठिकाणी स्टबल्स असल्यामुळे काय होईल, ते पाणी रन ऑफ जे एक्सेस रन ऑफ आहे तो फास्ट होणार नाही किंवा होणार नाही, कमी प्रमाणात होईल. तर जर का त्याचा एक्सेस रन ऑफ कमी झाला तर त्यासोबत वाहून जाणारी माती पण कमी होईल. म्हणजे अल्टिमेटली इरोजन जे आहे ते काय होईल, रिड्यूस होईल. आणि हा त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे कन्झर्वेशन टिलेजचा. सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन हा अतिशय महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास आपला झाला पाहिजेत आणि तो करण्यासाठी आपल्याला तेवढं मेहनत पण घ्यावं लागणार आहे. चला, त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे आपल्यासमोर. हा क्वेश्चन विचारला गेला 2012च्या परीक्षेमध्ये. नंतर क्वेश्चन 9 बघतोय जो 2012मध्येच विचारला गेला होता. क्वेश्चन वाचूया आपण. विच इज दी ॲप्रोप्रिएट टाईम ऑफ प्लोईंग ऑपरेशनचा ॲप्रोप्रिएट टाईम काय आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, तुम्हाला ऑलरेडी शिकवला आहे. ड्युरिंग समर सीझन असं काही नाही आहे. इथं जे ॲप्रोप्रिएट दिलं आपल्याला ऑप्शन दिल्यापैकी मोस्ट करेक्ट आन्सर जे आहे ते हे आहे. वेन 25 to 50% अवेलेबल सॉईल मॉइश्चर इज डिप्लेटेड. आणि हे तुम्हाला शिकवलं गेलं होतं, ऑलरेडी शिकवलं, त्यामुळे इथं काही जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर विच सॉईल टिलेज एम्स ॲट रिड्युसिंग द टिलेज ऑपरेशन टू द मिनिमम नेसेसरी फॉर एन्शुरिंग द गुड सीड बेड अँड रॅपिड जर्मिनेशन ऑफ द सीड. याचा आन्सर आहे मिनिमम टिलेज. आन्सर काय आहे, मिनिमम टिलेज. ऑलरेडी आपण स्टडी केलं की मिनिमम टिलेजमध्ये जे काही ऑपरेशन्स कंडक्ट करतात ते फक्त आणि फक्त खाली एक गुड सीड बेड बनावा, त्या क्रॉपचं प्रॉपर जर्मिनेशन व्हावं आणि एक सॅटिस्फॅक्टरी त्याला एक चांगला स्टँड मिळावा आणि सबसिक्वेंट ग्रोथ हा प्रॉपर व्हा, यासाठी आपण जे काही ऑपरेशन्स कंडक्ट करतोय अतिशय मिनिमम करतोय. कशामध्ये, मिनिमम टिलेजमध्ये. तेच विचारलं आपल्याला.
which soil tillage aims at reducing the tillage operations to the minimum necessary for ensuring the good seed bed rapid germination of the seed and its subsequent growth. That is minimum tillage. प्रायमरी टिलेजमध्ये असं आहे का बाबा, प्रायमरी टिलेजमध्ये आपण काय करतोय, एवढी फील्ड आहे, आपण पूर्णची पूर्णच फील्ड नांगरतोय. त्यानंतर तुमचं सेकंडरी टिलेज ऑप्शन दिला आहे. सेकंडरी टिलेजमध्ये पूर्णची पूर्ण फील्डवरती आपण हॅरोईंग करतोय, बरोबर ना. प्रायमरी टिलेजमध्ये प्लोईंग आलं. प्लोईंग म्हटलं आपण पूर्णची पूर्ण फील्ड काय करतो, नांगरतोय. नांगरल्यानंतर आपण असं आहे का की ज्या ठिकाणी सोईंग करायची त्याच ठिकाणी फक्त हॅरो करेल, नाही, पूर्णची पूर्ण फील्ड प्लो करतं, पूर्णची पूर्ण फील्ड हॅरो करतं. म्हणजे हे प्रायमरी आणि सेकंडरी ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर राहिलं रो झोन टिलेज. तर हा प्रकार त्यामध्ये मोडत नाही. रो झोन टिलेजचा हा एम नाही आहे ॲक्च्युली. पण मिनिमम टिलेजमध्ये फक्त आपण ऑपरेशन्स तेवढे, म्हणजे एक्झाम्पल घ्या, आपल्याला ह्या रोमध्ये सोईंग करायचे, नंतर या रोमध्ये सोईंग करायचे, तर आपण हा जो काही इंटर रो स्पेस आहे या ठिकाणी ऑपरेशन कंडक्ट करणार नाही. फक्त खाली ज्या रो झोनमध्ये आपल्याला सोईंग करायचं आहे फक्त तेवढ्याच झोनमध्ये आपण ऑपरेशन्स कंडक्ट करेल. दॅट मीन्स मिनिमम नेसेसरी ऑपरेशन आपण कंडक्ट करतोय, जेणेकरून एक प्रॉपर किंवा गुड सीड बेड तयार व्हावा आणि त्या जे काही सोन केलं सीड आहे त्याचं एक व्यवस्थितपणे जर्मिनेशन व्हावं, त्यांना एक सबसिक्वेंट स्टँड मिळावं. म्हणजे आन्सर काय आहे, मिनिमम टिलेज. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आपला यामधला शेवटचा क्वेश्चन आहे, झिरो टिलेज इज ॲन एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ. मगाशी सांगितलं मी तुम्हाला बोलताना, झिरो टिलेज जो आहे तो मिनिमम टिलेजचा एक्स्ट्रीम फॉर्म आहे. म्हणजे मिनिमम टिलेजमध्ये जेवढे आपण ऑपरेशन कंडक्ट करतोय ते सुद्धा आपण ऑपरेशन झिरो टिलेजमध्ये कंडक्ट करत नाही. झिरो टिलेजमध्ये फक्त खाली तेवढंच ऑपरेशन कंडक्ट करतो ज्या ठिकाणी आपल्याला सीड सोईंग करायची. मी तुम्हाला टिलेजच्या टॉपिकमध्ये अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. पाहिलं नसेल तर तुम्ही परत इकडे जा, ते टिलेजचं दोन्ही लेक्चर बघा. सुरुवातीचं पहिलं लेक्चर पण बघा, टिलेज सिस्टीमचं जे दुसरं लेक्चर आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे बघा. इथपर्यंत बघा. आता जी लेक्चरच्या सुरुवातीला जी गोष्ट मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला लेक्चरच्या शेवटी हे नक्कीच लक्षात येईल की ज्या लेव्हलनं, ज्या डेप्थनं सरांनी शिकवलं आहे त्या लेव्हलपेक्षा हे क्वेश्चन फार सोपे आहेत. म्हणजे त्या लेव्हलनं जर का आपण शिकलो आणि भविष्यामध्ये कितीही टफ पेपर आला तरी आपण सहज टॅकल करू शकतो. आणि मी जे तुम्हाला बोललो की मी जे शिकवतोय, जे शिकवले गेले त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. मला खात्री आहे त्यावरती तुमचा विश्वास पटला असेल, कारण की या पलीकडे जाऊ शकत नाही, त्या पलीकडे काही आहेच नाही आहे. आणि दुसरं, तुमचं उत्तरसुद्धा त्यावरती 100% करेक्ट येणार याची पण गॅरंटी देतो. का? कारण की मी तुम्हाला कन्सेप्च्युअली शिकवतोय, कन्सेप्ट बेस शिकवतोय. कन्सेप्ट बेस शिकवणं काय असतं हे तुम्हाला त्यावेळेस कळेल ज्यावेळेस तुम्ही लो लेवलचे लेक्चर अटेंड कराल किंवा लो लेवलचं टीचिंग बघाल. ओके, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कन्सेप्ट अंडरस्टँडिंग काय राहतं किंवा कन्सेप्टने काय होऊ शकतं. तर ओके, तर या कारणामुळं आपला पूर्ण फोकस हा कन्सेप्ट आणि कन्सेप्ट अंडरस्टँडिंगवरती असावा. कुठेही रट्टा मारणी नाही आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रत्येक टॉपिक हा आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने जे आपल्याला अभ्यास करायचा आहे, या भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर याच लेव्हलनं अभ्यास करायचा आहे. तुमचा ॲप्रोच जो आहे अभ्यासाचा याच पद्धतीचा असावा. आपले जे लेक्चर्स आहेत हे ते सुद्धा याच पद्धतीनं समोर कंडक्ट होत राहतील आणि याच पद्धतीनं प्रत्येक टॉपिकवरती विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस घेणार. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळा प्रत्येक टॉपिक शिकल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करताना आपला ॲप्रोच कसा ठेवायचा आहे, यावरती कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले गेले होते, क्वेश्चनची काय लेवल होती, क्वेश्चन कशा पद्धतीनं ट्रिकी केल्या गेलं का किंवा कन्फ्यूज करण्यासाठी क्वेश्चनचं वाक्य किंवा स्टेटमेंट जे ते कशा पद्धतीनं बदलले गेलं आहे, त्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिटेल ॲनालिसिस व्हायला पाहिजेत. त्यावेळेस आपला ॲप्रोच जो अभ्यासाचा अतिशय प्रॉपर राहणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशननंतर कृषी अधिकारी होणं हे प्रत्येकाचं स्वप्न राहतं. त्यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करा महाराष्ट्रातील टॉप एक्सपर्ट टीमसोबत, ॲग्रिव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि विदर्भ IAS अकॅडमीसोबत. फ्री व्हिडिओ डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी आजच डाउनलोड करा विदर्भ ॲग्रिव्हिजन हे ॲप्लिकेशन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी थांबूयात. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिकसोबत, एका नवीन कन्सेप्टसोबत.